नमस्कार. सर्व उपस्थित मान्यवर आणि सर्व शेतकरी बंधू आणि महिला वर्ग, त्याबरोबर सर्व पत्रकार बंधू आणि संपूर्ण पॉस्को टीम यांचे खरंच खूप आभार. आणि आज इथे जे मान्यवर आहेत ते म्हणजे त्यांची ओळख तर सर्वांनी केलेलीच आहे, सरांनी वगैरे मॅडमनी. तर माझी पहिली भेट त्यांच्या शेतावरच झाली, त्यामुळे हे मी माझं भाग्य समजतो. आणि सुरुवातीचं म्हणजे पॉस्कोचे त्यासाठी मी आभार मानतो. आणि अनिल गवळी, नमस्कार सर. आपली भेट तर आपल्या शेतावरच झाली, त्यामुळे आपला परिचय तर आम्हाला आला. आज तुम्ही जवळपास 450 शहरं फिरलात, वेगवेगळे वाण गोळा करण्यासाठी किंवा माहिती घेण्यासाठी. त्याबरोबरच आज आपण 350 शेतकऱ्यांना एकत्रित करून जे काही FPO चालवत आहे आणि आपलं वाण दुसऱ्याला देऊन दुसऱ्याचं वाण किंवा दुसऱ्याने वाण आपल्याला दिलं तर ते आम्ही डबलने देतो, किंवा आमचं वाण घ्या आणि आम्हाला पुन्हा देताना ते डबल करून द्या. ही जी तुमची कल्पना आहे वाण एकत्रित करण्याची, किंवा जसं मॅडमने आम्हाला परिचय दिला आपला, की आपल्या आजीच्या आजारपणाच्या दिवशी, समजा त्या आपल्या आजीच्या आजारपणा दिवशी डॉक्टरांनी जो सल्ला दिला की लसणाच्या पाकळ्याने आयुर्वेदिक काय उपयोग होतो, यातून तुमची जी चळवळ किंवा ती प्रेरणा मिळाली, तर तो प्रवास आपला कसा सुरू झाला, काय थोडंसं थोडक्यात? आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पहिला विषय म्हणजे 8 प्रकारची संपत्ती आपल्याकडे मानली जाते. सगळ्यात महत्त्वाची आरोग्य संपत्ती सुरुवातीला, त्याच्यानंतर धन, धैर्य, वैभव आणि लास्टला ज्ञान. असे 8 प्रकारचे ज्ञानाचे संपत्तीचे प्रकार. आता सगळं उलटं झालं. आता ज्ञान घ्यायला 35 वर्ष लागते ती. तिथून पुढं त्यानं धन कमवायचं कधी? पहिल्यांदा गुरुकुलमध्ये सगळ्यांसाठी पुरुषांसाठी 64 प्रकारच्या कला शिकवल्या जायच्या. तिथं जे आचार्य होते त्या पहिल्या 7 वर्षामध्येच त्या म्हणजे जे लहान शिकणारा जो विद्यार्थी आहे त्याच्याकडं कुठला गुण आहे तो बघून त्याला त्या क्षेत्रामध्ये ते पुढं पाठवायचे. तो जोपर्यंत 25 वर्षाचा होतो तोपर्यंत तो त्या एका विभागामध्ये मास्टर व्हायचा. आणि तो तिथून ज्या वेळेला त्याच्या गुरुकुलमधून बाहेर पडेल त्यावेळेला त्याला नोकरीसाठी बाहेर कुठं हात पसरायची गरज पडत नव्हती. तो त्याच्या विषयातला मास्टर होता आणि तो मग पुढं त्याचा व्यवसाय चालू करू शकतो. मी 64 कलापैकी एखादी कला तो आत्मसात करून पुढे जाऊ शकत होता. पुढच्या 5 वर्षामध्ये तो त्याच्या कलेवरती धन कमवून तो पुढं त्याची संतान, नंतर शक्ती म्हणजे धनाची असेल किंवा जी स्वतःच्या हिमतीवरती पैसे कमवून, त्यावेळेला पण पैसे होते, आता पण आहेत. मग ते कमवल्यानंतर पुढं संतान, परत धैर्य आणि नंतर लास्टला त्याच्या आयुष्यातला जो अनुभव आहे तो त्याच्या पुढच्या पिढीला, नातवंडांना द्यायचा आणि नंतर वृद्धापकाळानं जायचा. मग हे मी आमच्या आजीच्या ज्या वेळेला सगळ्यात पहिल्यांदा डॉक्टरांनी त्यांना एन्जिओप्लास्टी करायला सांगितली. ती गेल्यानंतर हृदयामध्ये स्प्रिंग टाकली. पहिल्यांदा टेस्ट केली जाते हृदयात नेमकं ब्लॉकेज कुठं आहेत ते. मग नंतर ते जर ब्लॉकेज आढळला कुठं, तिथं मग ते दाखवतात आपल्याला बाबा इथं ब्लॉकेज आहे, 1 आहे, 2 आहे, 4 आहे. मग तिथं स्प्रिंग टाकायची, त्याची पुढची प्रोसेस. मग ती स्प्रिंग कुठली भारतातली जर टाकायची म्हणलं तर 1.5 लाखाला, अमेरिकेतली टाकायची म्हणलं तर 2 लाखाला. मग 2 लाखावाली जर टाकली तर तुम्हाला 2 वर्ष गॅरंटी, आणि जर 1.5 टाकली तर उद्या जरी काही झालं तर आम्ही गॅरंटी देणार नाही. मग आणि तिथून पुढं त्यांची बायपास सर्जरी पण झाली. 3 वर्ष हा कार्यक्रम चालला. त्याच्यामध्ये त्यांना नेणं आणणं ते काम माझ्याकडेच होतं. मी हा विषय एवढा अंगावर काटा येतो तुम्हाला असंच. मी माझा पहिलाच वेळ आहे की मी असं बोलतोय, त्यामुळं काय जर चुकलं तर माफ करा. मग हा जो विषय आहे आरोग्याचा, मग तो तिथं माझ्या एवढा काळजाला लागला की आपण जर 60-70 वर्ष काम करून जाताना जर आपल्याला 10 एकर जमीन विकावं लागत असेल तर मग आपण नेमकं चाललोय कुठं? मग तिथं जे मोठे डॉक्टर होते 60-70 वयाचे, ज्यांनी हजारो सर्जरी केल्यात, हार्ट सर्जरी, त्यांना विचारलं हे नेमकं कशामुळे होतं? त्यांनी सांगितलं आपल्या
जगण्यामध्ये आहारामध्ये जो झालेला बदल आहे तो सगळ्यात मोठं कारण आहे. मग त्याच्यात काय झालं, आपल्या प्रत्येक पहिल्यांदा सणामध्ये वेगळी भाजी, प्रत्येक सण बघा आपला जसा ऋतू बदलतो तसे आपले सण बदलतात. त्याचप्रमाणे आपल्या खाण्यापिण्यामध्ये सुद्धा खूप बदल होतो. पुरणाची पोळीचा सण वेगळा आहे, बाकी मांसाहाराची सण वेगळे आहेत. आणि प्रत्येक सणाला भाजी जी आहे, आपल्या गौरी ज्या वेळेला येतात त्यावेळेला त्यांच्यासाठी भाजी वेगळी आहे, गणपतीला नैवेद्य वेगळा आहे. म्हणजे हे आपल्या संस्कृतीशी जोडून का केले तर ज्या वेळेला महाभारत झालं त्या महाभारतामध्ये 1,65,00,000 वरती काहीतरी माणसं त्या युद्धात मारली गेली. म्हणजे आज आपल्या देशाची जेवढी लोकसंख्या आहे तेवढी माणसं 5,000 वर्षापूर्वी त्या युद्धात गेली. त्या 5,000 वर्षामधला अनुभव आपल्या सगळ्या संस्कृतीमध्ये काय खायचं, कुठं खायचं, प्रत्येक ऋतूनुसार तो अनुभव आहे आपल्या पिढ्यानपिढ्याचा. मग हा पिढ्यानपिढ्याचा अनुभव सोडून आपण मागच्या 60 वर्षात केलेला जो बदल आहे खाण्यापिण्यामधला, त्या 60 वर्षात आपण जर पाठीमागे बघितलं तर माझे आजोबा ते त्यांच्या मित्राबरोबरच त्यांची स्पर्धा व्हायची की बाबा खळं म्हणजे आमच्या इकडे ज्वारी होती, 12 पायल्याचं एक पोतं, त्याचं वजन जवळपास 125 किलो होते. रानातनं उचललं का घरी नेऊन टाकवायचं, अशी तिची हे व्हायची. मग ते त्यावेळेला 120 किलोचं वजन उचलण्याची क्षमता बी होती आणि ते अर्धा किलोमीटरपर्यंत नेऊ शकत होते. आज काय झाले, आपण त्यांच्यापेक्षा चांगलं जेवण खातोय. ती जिथं बैल पाणी पितोय नंडाला तिथलंच पाणी प्यायची. तेव्हा बिस्लरीच्या बाटल्या नव्हतं, कपडे नव्हते, तर पेटल्याचा विषयच नाही. मग एवढ्या सगळ्या सुविधा येऊन सुद्धा पहिल्यांदा 30-40 म्हणजे मी बघतोय असं 20 वर्षापूर्वी जो हॉस्पिटल जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा पुणे मुंबईच्या ठिकाणी होते त्या आज तालुक्याच्या ठिकाणी झाले. म्हणजे आपला विकास किती झाला. ज्या वेळेला आपल्याला सहजासहजी जर काय ताप वगैरे आला तर आपल्याकडं हुलगा आहेत, हुलग्याचे जवळपास 11 प्रकार आहेत. काळा हुलगा वेगळा आणि त्या हुलग्याचं माडगं करून जर दिलं संध्याकाळी खाल्लं तर सकाळपर्यंत माणूस ठीक होते. पण आज ते सगळं जाऊन आपण गोळीवर आलो. विकास झाला व्हायला पाहिजे. म्हणजे जिथं पहिल्यांदा बैलगाडी जात नव्हती, जिथं आपल्याला पहिल्यांदा प्रवास करायला 12 तास लागायचे ते 1 तास 2 तासावर आले. हे योग्य आहे. पण त्याचबरोबर आपल्या आरोग्यामध्ये जे झालेला बदल आहे तो म्हणजे 100 वर्षाचा माणूस 60-70 वर्षापर्यंत जर आला तो सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपण जो खातोय तो. मग हे खाण्याचं जे म्हणजे मी बघितलं की बाबा लसणामध्ये काय आहे, त्या डॉक्टरने सांगितलं लसणामध्ये शरीरामध्ये जे कोलेस्ट्रॉल वाढतं ते कमी करण्याचं काम लसूण करतो, आपला देशी लसूण, हायब्रिड नाही. मग तो लहान असतो बारीक, पण जर तुम्ही खाल्ला सकाळी जर खाल्ला तर दुपारपर्यंत तुम्हाला त्याची जी तिखटपणा आहे तो जाणवतो. मग ह्या ज्या देशी वनस्पती आहेत, देशी वेगवेगळे बियाणे आहेत, ते मी त्यावेळेपासून गोळा करायला चालू केलं. आणि ह्या लसणाला एकही फवारणी करायची गरज पडत नाही. आता बी ज्या वेळेला तयार केला जातो त्यावेळेला त्याला कोटिंग बोगिनचं असतं, केमिकल्स किंवा त्याला कुठल्या किड्याने खाऊ नये. परत ती लावल्यापासनं 7व्या दिवसापासनं काढूस तर त्याला प्रत्येक कुठल्या ना कुठल्या प्रकारची आपण फवारणी करतो. मग ह्या केलेल्या फवारणीतला काही अंश त्याच्यामध्ये राहतो आणि तो आपल्या शरीरात जातो. त्याच्यामुळं आपली रोगप्रतिकारक क्षमता कमी होती. आणि ही जी देशी जी आता आमच्याकडे दगडी ज्वारी आहे, एकदा पेरली का पुन्हा काढायला जावं लागतं. मध्ये नाही त्याला खत टाकावं लागत नाही, पाणी बी द्यावं लागत नाही आणि औषधाचा विषयच लांब आहे. मग असे जे वेगवेगळ्या प्रकारचे आता टोमॅटो तुमच्या इकडे तुम्ही बघितलं असेल, लावल्यानंतर 1-3 महिने चालतं, त्याच्यानंतर परत दुसरं रोप लावावं लागतं. आता आपल्याकडचे टोमॅटोचे 150 प्रकार आहेत. ते जर जूनमध्ये लावले तर एप्रिलपर्यंत चालू राहतात. आणि एका झाडापासून तुम्हाला ही ज्या व्हरायटी आहेत त्या 25 किलोपर्यंत उत्पन्न देतात 3 महिन्यात. आपल्या ज्या व्हरायटी आहेत देशी, तुमच्याकडे चेरी टोमॅटो असेल कुठंतरी उकंड्यावर वगैरे येणारं, ते पावसाळ्यात जर आलं तर
मार्चच्या जोपर्यंत टेम्परेचर 45 होत नाही तोपर्यंत त्याला फळधारणा होत राहते. आणि त्याच्यातला एक जरी टोमॅटो पक्ष्यानं खाल्ला, त्यानं कुठंतरी 50 किलोमीटर लांब जाऊन जर विष्ट केली तर तिथं तो पावसाळ्यामध्ये परत उगवतो. का तर त्या बियामध्ये पुनरुत्पादन क्षमता आहे. मग असं जर अन्न आपल्या पोटात गेलं तर आपली बी पुनरुत्पादन क्षमता जी आहे ती वाढते. आता टेस्टेटिव्ह बीबीची जी एवढी दवाखान्याची गरज पडायला लागली, त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण, जसं एक झाड स्वतःचं बी तयार करू शकतं आणि आता आपण जे खातोय त्याच्यात 80% वनस्पती जे अन्नधान्य आहे ते स्वतःचं बी स्वतः तयार करू शकत नाही. त्याचं बी तयार करताना मेल स्टरलाइज केला जातो, त्याच्यामुळं त्याची पुढची बियाची उत्पत्ती थांबते. आपण ती खातोय त्याच्यामुळे ही सगळं दवाखान्याचं वाढायला लागलं. आपण पूर्ण सगळा बदल नाही करू शकत, पण आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं करू शकतो. नक्कीच अनिलजींचा परिचय आमचा फार जुना आहे या क्षेत्रामध्ये. तरी सुद्धा मला वाटतं 2-3 दिवसापूर्वी त्यांच्या शेतीवर व्हिजिट देण्याचा योग आमच्या आला. मी होतो, हर्णेकर सर होते, पुरंदरे सर होते, अक्षय सर होते. या अंतर्गत मला एक तिथे एवढं सुंदर त्यांचा प्रोजेक्ट आवडला, कारण की मला प्रत्यक्ष बघण्याचा योग आला. असा परिचय बरेच वर्ष होता. तर ते नैसर्गिक शेती करतात. ते शेती करताना ते एक प्रॉफिटेबल फार्मिंग करतायत, म्हणजे शेती करतायत. आज आपण देखील शेती करतोय, पण ते प्रॉफिटेबल कसं होऊ शकेल ते त्यांच्याकडून मला शिकायला मिळालं. तेच आज आपण त्यांच्याकडून जे प्रॉफिटेबल फार्मिंग होते ते आपण कसं करू शकतो आणि आज त्याची गरज आहे का, ते आज त्यांच्या तोंडून आपल्याला ऐकायला मिळेलच. त्यांचा संपूर्ण आयुष्यकाल या जो आहे या क्षेत्रातला हा खूपच प्रेरणादायी आहे. तर सर, मला तुम्हाला एक प्रश्न अनिलजी विचारायचा वाटेल की तुम्हाला देशी बीज संवर्धनाची प्रेरणा तुम्हाला कुठून आणि कशी मिळाली? थोडक्यात तर तुम्ही सांगितलंच आहे लसणीचं वगैरे, एक थोडक्यात 2. मेन म्हणजे आमच्या आजीचं जे झालं त्यावेळेला आम्हाला पूर्ण करताना 10 एकर रान तरी खावं लागलं, शिवाय झालेला मनस्ताप. मग मी तेवढं विचार केलो, आज जरी आता त्यांनी कष्ट केलं तर आमच्या इथं पहिल्यांदा ज्वारी जी आहे ती हातानं बडवली जायची, नाहीतर बैल नाचवून त्यातनं ते धान्य वेगळं केलं जायचं. मग आजीनं त्यावेळेला मी 1970च्या आसपास हैदराबादला जाऊन ट्रकमध्ये मशीन आणली होती ज्वारी करायची, मळायची. मग त्यावेळेला ती कोणाकडेच नव्हती आसपासच्या 10 गावामध्ये, त्यामुळे त्यांना पैसे कमवता आले आणि 10 एकर जमीन घेता आली. आता आमच्याकडे एका एकराची किंमत आहे 50 लाख. मग 50 लाखांनी 5 कोटी जमीन केव्हा घ्यायची आम्ही, आणि ती पुन्हा दवाखान्यात जाताना घालावं लागेल. मग हे न करता काय करावं लागेल? हे बघा, पैसे प्रत्येकजण कमवतो, प्रत्येकाचं फक्त लिमिट आहे, कोण जास्त कमवतोय कमी कमवतोय. पण जर आपण लई पैसे कमवले आणि मेलो, काय करायला पाहिजे? लई पैसे कमवले आणि मेलो, मग त्या पैशाचा काय उपयोग आहे? पुढच्या पिढीसाठी होईल, पण आपल्यासाठी काय? मग आपण पैसे जगत असताना पैशाबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आरोग्य ही सगळ्यात पहिल्यांदा येते. म्हणून पहिल्यांदा आरोग्य असेल, म्हणजे हिंदीमध्ये म्हणते ती सर सलामत तर पगडी 50. का? तुम्ही जिवंत आहे तर तुम्हाला 50 प्रकारच्या पगड्या, मी मुंडका असेल तरच बाकीचं सगळं झालं. मग मी गेल्यावर काय? म्हणून मग जगण्यासाठी काय पाहिजे? चांगलं खाण्यासाठी आपल्याला काय, प्रत्येक वस्तू बाहेर आणायची गरज नाही. आपल्या जगामध्ये भारत हा एकमेव देश आहे ज्याच्यामध्ये बर्फ पण आहे, म्हणजे बर्फ पडणार पण आहे, वाळवंट पण आहे, समुद्रकिनारा पण आहे, पठार पण आहे, डोंगर भाग पण आहे. जगामध्ये खूप कमी देश आहेत असं की ज्याच्यामध्ये एवढी सगळी निसर्गानं एक वरदान दिल्यासारखं आहे. मग प्रत्येक, आणि हे औषधं वगैरे हे जे आहे त्यांनी मागच्या 60 वर्षानंतर आली. पण खरंच ह्या पेस्टिसाईडची किंवा आपण जेवढा बाटलीमंद पदार्थ पितो खातो त्या प्रत्येकामध्ये प्रिझर्वेटिव्ह आहे. आपलं शरीर प्रिझर्वेटिव्ह पचवायसाठी नाही. त्याच्यामुळं ज्या आपल्या पूर्वीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण जपून ठेवायला पाहिजे.
नाहीतर एक वेळ असं येईल आपल्याकडे पैसे भरपूर असतील पण एका एका बियासाठी आपल्याला डॉलरमध्ये पैसे मोजावे लागतील. नक्कीच सर. आपल्या इकडं नाही, पण अमेरिकेमध्ये एक शिमला मिरची $2 $3 आहे. एक शिमला मिरची. एक जर तिथं केळ घ्यायचं म्हटलं तर $1.5 द्यावं लागतं. म्हणजे आपल्या इथलं किती पैसे झाले? ₹150 झाले. एवढी आपल्या प्रत्येकाची क्षमता आहे का एवढं खर्च करायची? आता केळीच्या माझ्याकडे 100 प्रकार आहेत. तळून खायच्या केळी वेगळ्या, भाजी करायची केळी वेगळी, पिकवून खायची केळी वेगळी. आणि जर तुम्हाला आजार एक थोडंसं आपल्याला कळते की आपल्याला सर्दी व्हायला लागली तर त्यावेळेला आपण बाकी आताचे जे केळं आहे ते खाल्ल्यानंतर कफ वाढतो. केळामध्ये असे काही प्रकार आहेत जे खाल्ल्यानंतर कफ कमी होतो. त्याची व्हरायटी कर्पूरवल्ली. त्याची उंची 15 ते 20 फुटापर्यंत होती. आणि बाकीचे जे केळं आहेत ती काळी पडल्यानंतर खराब होतात आणि ती काळी पडल्यानंतर त्याची चव मधासारखी लागते आणि ती खाल्ल्यावर कमी होत. पुन्हा आपल्या इकडं वाळवून जे सोनकेळी केली जाते त्याची व्हरायटी आहे नेंद्रण. ते केळ जर आपण पिकवलं, साल काढून जर वाळवलं तर ती परत 6-7 महिने आपल्याला ठेवता येतं. नक्कीच सर. कधी खाता येतं. नक्कीच सर. सरांनी तर सांगितलेलंच आहे. या ठिकाणी त्यांना प्रेरणा तर मिळालेलीच आहे हे देशी बीज संवर्धनाची. पण हे संवर्धन करत असताना एक सरांनी पुरंदरे सरांनी एक मगाशी एक चांगलं वाक्य म्हणाले की एक ध्येय वेडा माणूस जो असतो ना त्याला समाजामध्ये कसं संबोधलं जातं? वेडा. बरोबर आहे की नाही? हे वेडे पण जोपासत असताना निश्चितच समाजाकडून त्यांना अडचणी आल्या असतील का हो? आल्या असतील ना? तर सरांना मला असाच प्रश्न विचारावासा वाटतो की देशी बीज संवर्धन करत असताना तुम्हाला कोणकोणत्या अडचणी आल्या थोडक्यामध्ये? हे कसं आता सगळेजण जशी चालते ते तसं आपण चाललो तर आपल्याला कोण काय म्हणत नाही. पण आपण त्यांच्यापेक्षा जर वेगळ्या वाटेनं चाललो तर सगळे आपल्याकडे बघते ती. मी ज्या वेळेला काकडी पिकवायचो आणि पिकल्यानंतर मी काढायचो, घरची म्हणायची हिरवं असताना जर विकलं तर काय अडचण आहे तुला? आणि आमच्या इकडं कोल्हापुरी वाळूक म्हणून एक प्रकार आहे आणि त्याच्यानंतर तुमच्याकडं चिबूड म्हणते ती. ही चिबूड जी आहे ना पावसाळ्यात तुरी बरोबर पण येते आणि उन्हाळ्यामध्ये आपण ज्वारी आमच्याकडे लावतात ज्वारीमध्ये पण येते. एका एकरमध्ये 100 ग्रॅम जर बी टाकलं आपण चिबुडाचं तर त्याच्याकडून 7 ते 8 टन चिबूड मिळतं. आणि त्याचा विक्रीचा रेट ₹10 पासून ₹50 प्रति पीस आहे. ज्वारी एका एकरमध्ये 8 क्विंटल होती चांगले सांभाळले तर. आणि तिचा आजचा रेट आहे ₹50. एक धरलं तर तशी ₹18 पासून सुरुवात होती. मग चिबडाच पैसे किती होते तर आणि ज्वारीच किती होते. म्हणजे आपण केलेल्या आंतरपिकामुळं एकतर जमिनीमधला ओलावा आहे असं राहतो का तर तो वेल जिथं तुम्ही लावचाल तिथून 12 फुटापर्यंत पसरतो आणि एका वेलाला 3 पासून 15पर्यंत चिबड लागतात आणि त्याला काही लागत नाही, फवारा लागत नाही, पाणी द्यावं लागत नाही, काय सुद्धा नाही. त्याच्यामध्ये रोगप्रतिकारक क्षमता एवढी आहे. आजचा बाकीच्या जर तुम्ही काकड्या लावल्या फळमाशी चावली तर तो पूर्ण काकडी खराब होते. चिबडाला जर फळमाशी चावली तर चिबूड वाकडं होतं पण नासत नाही. का तर आतमध्ये ज्या वेळेला ती माशी एका ठिकाणी दंश करते तर एक 10-15 अंडी त्यात सोडते. पण त्या चिबडात एवढी शक्ती आहे की ती अंडी उभू देत नाही. पिकल्यानंतर उगते ती पण कच्चा असताना नाही. ही जी क्षमता त्या चिबडात आहे ना ती आपण खाल्लं तर तसा जो प्रतिकारक क्षमता आपल्यातून नक्कीच. जसं आता शेती करायचं असेल तर बी बियाणं पाहिजे. पण बी बियाण्यामध्ये आत्ता आम्हाला जे माहिती आहे त्याच्याबद्दल असं आहे की देशी बियाणं आणि हायब्रिड बियाणं. पण हे दोन जे वर्गीकरण जे आहे त्याच्या व्यतिरिक्त जेनेटिकली मॉडिफाईड हा शब्द हल्ली खूप आपण ऐकतो किंवा जेनेटिकली इंजिनियर्ड. तर ह्याच्याबद्दल सोप्या भाषेत जर आम्हाला जर तुम्ही काय त्याच्याबद्दल जर सांगितलं तर बरं होईल. आता ही दोन म्हणजे तिन्ही वेगळे विषय आहेत. देशी म्हणजे आपण समजा एक चिबूड बाजारातनं जर तुम्ही नेलं त्याचं आपण चिबूड खाऊन त्याच्या ज्या राहिलेल्या बिया आहेत पाण्यामध्ये आहे अशा एक 2-3 दिवस साचवायच्या.
तिसऱ्या दिवशी त्याला पाण्यानं स्वच्छ धुवायचं आणि साध्या आपल्या बारदाण्याच्या पोत्यावर जर तुम्ही वाळू घातलं तर त्या बिया तुम्ही पुढं 2 वर्षापर्यंत वापरू शकता. त्याला ठेवायचं कसं आहे, त्याच्यात कीड लागते. मग कीड लागण्यासाठी त्यात आपली जी गौरीची राख असते, राख गौरी जळल्यानंतर जी राख आहे ती चाळून त्यात जर ठेवलं मडक्यामध्ये तर तुम्ही ते बियाणं 2 वर्षापर्यंत वापरू शकता. मग आता चिबडाचे आपल्या देशात जवळपास 28 प्रकार आहेत. मग त्याच्यात लहान येणारे, मोठे येणारे, काय काय पिकल्यानंतर मनानं चिरतात, काय काय चिरत नाही. मग हे जे चिरणार आहे त्याचं एक 20 बिया घ्यायच्या आणि जे चिरत नाही अशाच्या 20 बिया घ्यायच्या. त्याच्या प्रत्येकाच्या 20 लाईन इकडं लावायच्या, 20 ह्याच्या. मग आपल्याला काय करायचं आहे, तर जे चिरतंय त्याच्यात बदल करायचा आहे. मग काय करते ती, ह्या ज्या चिरणाऱ्या ज्या 20 लाईन लावल्यात त्याचं ज्या वेळेला फूल उमलतं त्यावेळेला जी चिरत नाही त्या चिबडाचं फूल त्याच्यावर घासलं जातं. मग त्याच्यामध्ये परपरागीभवन हाताने केलं जातं. त्याला इंग्लिशमध्ये हँड पॉलिनेशन म्हणते ती. मग हँड पॉलिनेशन झाल्यावर त्याला कवर लावते, म्हणजे मधमाशीनं परत त्यात काय गडबड करू नये म्हणून. का तर ते परत मधमाशीनं जर त्याचं फुल त्याला हे केलं, परागकण पडलं तर मग ते वेगळीच व्हरायटी तयार होते. मग हे हँड पॉलिनेशनला ती दोरी बांधून ठेवली जाते. म्हणजे आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला बी काढायचा वेळ येते त्यावेळेला ज्याला दोरी बांधली त्याचंच बी काढलं जातं. मग ही झाली F1 व्हरायटी. मग तुम्ही ही F1 व्हरायटी ह्यांच्या कंपनीकडनं विकत घेतली तर परत पुढच्या वेळेला जर तुम्हाला लावायचं असेल तर त्यांच्याकडेच जावं लागेल. जर तुम्ही ते F1चं जर बी धरलं तर त्याच्या पाठीमागं म्हणजे आई वडील म्हणायचं थोडक्यात, त्या दोघांचे गुण येणार. म्हणजे तुम्ही जर ते F1चं बी दुसऱ्या वेळेला वापरायला गेला तर त्यात दोन्ही प्रकार येणार. म्हणजे ते चिबूड फाटणार पण येणार आणि न फाटणार पण येणार. मग आता काय झाले, मार्केटला एकाच प्रकारचं, एकाच कलरचं, एकसारखं दिसणारं लोकांना घ्यायला आवडतं. मग आपण जर असं काय नेलं तर म्हणजे जंगली माल क्यूला आहे. पण म्हणजे ही झाली हायब्रिडायझेशन. आणि GMO मध्ये काय, आता आपला टोमॅटो साधा, त्याच्यामध्ये कमतरता काय आहे, पिकल्यानंतर तो टोमॅटो त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी वापरावा लागतो. आणि जर तुम्ही तो नाही वापरला तर तो पाणी जास्त त्याच्यामध्ये असल्यामुळे तो साल पातळ असल्यामुळे ट्रान्सपोर्टेशन करू शकत नाही. मग असा त्याच्यामध्ये RNA DNA हा विषय असतो. मग असा कुठला सजीव आहे की ज्याच्या DNA मध्ये अशी क्षमता आहे की तो मेल्यानंतर, तोडल्यानंतर काही दिवस टिकतो. मग त्याचा DNA काढायचा आणि ह्याचा जो DNA आहे त्याच्या किपिंग क्वालिटीसाठी तिथं ती टाकायचं. ती लई मोठी म्हणजे प्रयोगशाळेमध्ये केलं जातं आणि त्याचं बीजोत्पादन घेतल्यानंतर मग ते वितरित केलं जातं. मग आपली साधी पपई एक जर कापली तर त्याच्यामध्ये कमीत कमी 3000 बिया निघतात. किती कॉस्ट झाली बियाची? 3000 बिया एका पपईत निघतात. त्याच्यापासून आपण जर लागवड केली 10 ते 20% नारळाची झाडं येतात, बाकी 80% मादीची येतात. पण तेच जर ही प्रयोगशाळेमध्ये झाला तर तिथं ती जीन्स बदलायला करोडो रुपये लागतात. सायंटिस्ट त्यांचं पॅकेट 2700 रुपयाला आहे. 1 किलोचा रेट झाला किती? 2,70,000 रुपये. मग 2,70,000 रुपये कोणी द्यायचे? आपण सगळ्यांनी द्यायचे. मग हा झाला GMOचा. आणि त्याच्यामध्ये दुसरा एक मक्यामध्ये एक प्रकार तो म्हणजे आता 1 एकर जर खुरपायचं म्हटलं तर 10,000 रुपये लागतात. एक 8-10,000 रुपये लागतात. मग त्या कंपनीने काय केलं, त्याच्यात असा जिन टाकला की फवारल्यानंतर मका सोडली का बाकी सगळं जळतं. मग त्यात गोल पानाची गवतं असू द्या किंवा लांब पानाची गवतं असू द्या, ती बी त्या जिन मॉडिफिकेशनमध्ये झालं. पण ती फवारल्यामुळं त्याचे जे अंश आहेत ना, तुम्ही आज फवारलं तर 7 वर्षानंतर त्या जमिनीतलं चेक केलं तर त्याच्यामध्ये सुद्धा ते फवारलेले अंश आढळतात. आपल्याकडं व्हिएतनामचं ज्या वेळेला युद्ध झालं अमेरिकेचं आणि व्हिएतनामचं, त्या व्हिएतनाममध्ये अमेरिकेच्या सैन्याला जाता येत नव्हतं.
जंगल लय होतं, ती गोरीला युद्ध करायची, कुठे बी बिळं पाडायची, आतमध्ये थांबायची ना, अमेरिकेची सैनिक आली का त्याला ती मारायची. मग ती अमेरिकेने काय केली, त्याच्यावरती औषध फवारून सगळी जंगलं म्हणजे 15 दिवसात मोकळं करून टाकलं ते. मग त्याच्यामुळे काय झालं, तिथं जी राहणारी माणसं आहे ती, जिथं जास्त प्रमाणावर त्या औषधाचा स्प्रे झाला, आज युद्ध होऊन 30-40 वर्ष झाली, तरी सुद्धा तिथं जन्माला येणारी जी बाळं आहे ती त्यांना एकतर 5 बोटाच्या ऐवजी 6वं बोट निघतं, किंवा हातच वाकडा येतो, डोक्याच्या कवटीची पूर्ण वाढ होत नाही. अशा अनेक आजही तिथं ती प्रकार आहे 30 वर्षानंतर फवारल्यावर. मग आज आपण आपल्या रानात 40 वर्षापूर्वी 1 ग्रॅम सुद्धा औषध न टाकणारी माणसं आज वर्षाला 10-20 लिटर टाकायला लागली. ह्याचा परिणाम आपल्याला आज जाणवणार नाही, पण पुढच्या 30-40 वर्षानंतर एवढा भयंकर असणार. आणि हीच लोक औषधं बी तयार करतात, तीच लोक खतं बी तयार करतात. आपण जशा शेळ्या मेंढ्या सांभाळतो ना, टायमाला विकून टाकायची, आपला परपंच चालवायचा, त्याप्रमाणे आपण प्रत्येक गोष्टीवर दुसऱ्याकडे जर अवलंबित राहिलो. पहिल्यांदा प्रत्येकाच्या घरी गाय होती. गाय जर असेल, तुम्हाला कुठला मसाला लागत नाही, काहीच लागत, दूध आणि भाकरी आपण खाऊ शकतो, तूप घरचं होते. आता जेवढ्या गायी नाही ते तेवढं दुकानाने तूप आहे. 1 लिटर जर तूप काढायचं असलं तर 32 ते 35 लिटर दूध लागतं 1 किलो तुपाला. मग तुम्ही आता कुठल्याही दुकानात जावा, त्याला तुम्ही 1 टन तूप मागितलं तरी ते देते 2 दिवसात ते तूप देते. मग 2 दिवसात एवढं 35-35 हजार लिटर दूध कुठून येणार? खरंच येणार आहे का? बरं, दुधाची किंमत आज 70 रुपये लिटर आणि तूप 400, 500, 600 रुपये किलो. किती ओरिजिनल आहे आपल्या आपण कळायचं. घरी आता आमच्याकडे खिलार आहे, 2च लिटर दूध देते, पण ती दूध जर दुपारपर्यंत चुलीवर ठेवलं, त्याला लाल भडक साई येते. ती तूप जर काढवलं तर कमीत कमी 200 फुटापर्यंत वास येतो, त्याचा सुगंध येतो तूप काढवल्याचा. आता तुम्ही ती तुपात बाटलीत वाढवा वास घ्या, त्याला वास घाण वास येते. आणि घाण कुठल्याच कशाच येते, जी चरबीचा वास येतो ना, ते तुपात. म्हणजे आपण काय खातोय. आता आपल्या इकडं बालाजी मंदिरातला प्रकार तुम्ही बातम्यामध्ये ऐकला असेल. प्युरिटी शेतकऱ्याच्या घरात शेतकऱ्यालाच मिळू शकते, बाजारात नाही. त्यामुळं जर तुमच्याकडे जमीन असेल, थोडी असू दे, 1 एकर असो, अर्धा एकर असो, विकू नका. तुम्ही जर आज 1 एकर विकून शहरात जर 2 गुंठ्याचा प्लॉट घेऊन 1 गुंठ्याचा प्लॉट घेऊन घेतला तर पुढच्या 5 पिढ्या तुम्हाला शिव्या देणार. मी बघितले 2020 साली आमच्याकडे 50,000 रुपये असणारा एकर आज 50 लाख रुपये एकर झाला. पण त्या एकरावर माझ्या पुढच्या 5 पिढ्या जगू शकतात. ह्या 2 गुंठ्यात 5 पिढ्या जगू शकत नाही त्या. नक्कीच तुम्ही जे आता सांगताय खूप भयानक आहे, म्हणजे भीतीदायक सुद्धा आहे. पण त्याच्या अजूनही म्हणजे आम्हाला हे सगळं कळतंय पण वळत नाही. तर नेमकं देशी बियाणं जे आता तुम्ही जे महत्त्व सांगितलं आम्हाला कळलं, पण त्याचं आता आम्हाला आमच्या पद्धतीने जर जतन करायचं असेल किंवा साध्या सोप्या पद्धतीने जर जतन करायचं असेल, थोडेसे असे टिप्स द्या की आम्ही ते सगळे करू शकतो. ते तुमच्या घरात जर 70, 80, 90 वर्षाचं कोण असेल, प्रत्येक आपल्या भागामध्ये कसं आहे, प्रत्येक जिल्ह्याने वेगळ्या व्हरायटी आहे, त्या वेगळं अन्नधान्य आहे, वेगळे खाण्याची पद्धत आहे. आता वांग्याची माझ्याकडे 60 प्रकार आहेत. आपल्या देशात वांग्याचे 3000 प्रकार आहेत, तांदळाचे 7 लाख आहेत, ज्वारीचे 2500 आहेत प्रकार. एका व्हरायटीचे एवढे प्रकार आहेत. नाचणीचे तुमच्याकडे पांढरी आणि लाल नाचणी 2 प्रकारचे आहेत, पण नाचणीचे सुद्धा 70 व्हरायटी आहेत फक्त नाचणीमध्ये. आणि प्रत्येक काही ठिकाणी ते उकडलेली नाचणी बनवायचे वेगळे आहेत, भाकरी करायचे वेगळे आहेत, आणि सूप करून प्यायची नाचणी वेगळी. म्हणजे त्या सूप केलेली नाचणी आहे ना, त्याच्यावर जर तुम्ही कापसाची वात टाकली आणि पेटवली तर ती रातभर जळत राहते. आम्ही
ह्याच्या बंगालमध्ये गेलो त्यावेळेला तिकडे ती व्हरायटी आहे. आणि नाचणी आपल्या इकडे फक्त एक साईडनं बी येतात, त्याला चारही साईडनं येतात. जशी गव्हाची डोंबी असते तशी त्या नाचणीची डोंबी आहे. आणि असे वेगवेगळे आहेत. त्यामुळं आपल्या भागात आपल्यापेक्षा 30-40 वर्षाचे जे आपल्या घरातल्या वडील आहेत, म्हणजे म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ज्ञान ही लास्टला काय होतं, हे ज्ञान त्याच्या आयुष्याचा 60-70-80 वर्षाचा अनुभव त्यांनी पुढच्या पिढीला द्यावा म्हणून ज्ञान लास्टला होतं, लास्टच्या स्टेपमधलं. आणि खरंच त्यांना अनुभव असतो. आता आपल्या ह्याच्यामध्ये साध्या जर गोष्टी जर करायला म्हणलं, आता पहिल्यांदा बाळंतपणासाठी कुठले दवाखाने नव्हते, कुठलेच नव्हते. ते घरातल्या महिला अनुभवानं करायच्या. आणि आता 80-90% शेजार होतात. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय आहे, त्या महिलेच्या क्षमताच राहिली नाही. नाही, पण आता आपण प्रेग्नेंट बाईला पेशंट बनवलंय. पूर्वी पेशंट नव्हती ती. पहिलं मग ती आपण अतिविकसित झाल्यानंतर मी हे असं होते. आणि आपण जर म्हणजे आपल्या मागच्या पिढीला जर विचारलं असतं की आपण ती जातं का हलवायचं, जातं हलवल्यामुळं एकतर पोटाचा व्यायाम होतोच, त्या माकड हाडाचा होतो आणि तिथून पुढे डिलिव्हरी असते जरा सोपं जातं. आता पहिल्यांदा काय होतं, आता आमची आजी सांगत होती, दररोज सकाळी 5 वाजता उठायचं, दळायचं आणि 7 वाजता त्या भाकरी करायच्या. त्याच्यामुळं त्या ज्वारीचं जे न्यूट्रिशन व्हॅल्यू होतं. आता आपण काय करतो, ज्वारी दळून आणतो, तिथं त्या पिठाचं टेम्परेचर 85पर्यंत होतं. तुम्ही पीठ दळलं का बघा, त्यात हात घाला तर ते गरम लागतं. म्हणजे आपल्या शरीराला गरम तवाच लागतं. आपल्या शरीराचं टेम्परेचर 35 असते. ती 50च्या मोहर गेलं तर आपल्याला गरम लागतं, नाही तर लागत नाही. आंघोळीचं पाणी 50च्या आसपास असते, आपल्याला लई गरम लागत नाही. पण पीठ 80पर्यंत जातं. मग त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यात जे आपल्याला जे शरीराला पाहिजे असे न्यूट्रिशन आहेत ते गरम झालं ओढून जाते. आता आपण जे तेल आहे, तेल घाण्यातनं काढताना पहिल्यांदा तिळाचं, करडीचं आणि भुईमुगाचं होतं. मग ते ज्या वेळेला बैलाच्या ह्याच्यातनं काढायचे गाणीमधनं, त्यावेळेला ते तेल गरम होत नाही. त्याच्यामुळं त्याच्यातले जे आपल्या शरीराला लागणारे घटक ते हायशे राहिले. आता काय होते, तेल गरम केल्यामुळे त्यातनं त्या शेंगदाण्यातनं 40% तेल निघतं. आपल्या इथं जे घाणी आहे त्याच्यामध्ये 25 ते 30% निघतं. 5% राहिलं तर ते बैलाला खायला होते. पण आता बैलाचा विषय संपल्यामुळं ते गरम केल्यामुळं काय होतंय, त्याच्यातलं जे ओरिजिनल न्यूट्रिशन आहे, जे खरंच आपल्याला गरज आहे, ते उडून जातं गरम केल्यामुळं. त्यामुळं आपण शक्यतो बाकी ज्यांना शक्य आहे त्यांनी, आणि आम्ही काय केलं, आता आमच्या गटामध्ये 350 शेतकरी आहेत. त्याच्यात 3 जणांकडं गाणी, प्रत्येकानं ज्याच्याकडे करडी आहे त्यानं करडी न्यायची, त्याला द्यायची, तेल काढायचं आणि त्यानं सगळ्या गटातल्यांना मिळते. आणि ज्यांच्याकडे गायी जास्त आहे, राहिलेली जी तिची पेंट आहे ती आम्ही एकमेकाला दिली. खूप छान, खूप छान, खूप. म्हणजे अजून थोडंसं एकच आहे की आता नैसर्गिक शेती, म्हणजे आता आपण हे जे बियाणाबद्दल तुम्ही जे सांगितलं, मग मला ह्याच पद्धतीने जर करायचं असेल तर निसर्गात राहून मला करायचं असेल तर नैसर्गिक शेती करावी लागेल. मग नक्की नैसर्गिक शेती करताना काय करायला पाहिजे आणि कशा गोष्टी आम्ही इथे सांभाळायला पाहिजे कोकणात राहून, कारण कोकणातला निसर्ग वेगळा आहे, समजा मी तुमच्या साईडचा निसर्ग वेगळा असेल तर थोडेसे त्यातल्या टिप्स जर दिला तर बरं. आता तुमच्या इकडे पाऊस पडतोय 1,500 मिलीमीटरपासून 4,500 मिलीमीटर. त्यामुळे पावसाळ्यात ज्या तुमच्या त्या पाण्यात येणाऱ्या ज्या वनस्पती आहेत, जी पिकं आहेत, ती तुम्ही घ्यायला पाहिजे. नवीन प्रयोग करायच्या भानगडीत पडायचं नाही. पडा, पण ज्याची क्षमता 2-4 लाख रुपये सहन करायचे त्यांनी करा, सगळ्यांनी करू नका. का तर खर्च ज्या वेळेला होतो ना, आपल्या खिशातले पैसे ज्या वेळेला जाते तेव्हा ते 4 लाख रुपये पुन्हा भरायसाठी आपल्याला किती आपदावं लागते त्याचा विचार करूनच. आणि आता नैसर्गिक शेतीमध्ये काय, जंगलामध्ये जशी पिकं, जशी झाडं तुम्ही लावली तर आपण 10 प्रकारची लावतो, पण 5 वर्षानंतर जर तुम्ही तिथं गेला तर तिथं तुम्हाला 50 प्रकारचे झाडं बघायला भेटतील. का तर निसर्ग ज्या वेळेला चालतो, तो निसर्ग जे पक्षी आहेत त्या पक्ष्यामार्फत, आता वटवाघूळ जर तुम्ही बघितली,
वटवाघूळ आपल्याला दिवसा कधी दिसत बी नाही, ती काय खाती ती बी माहीत नाही, तिचं राहणं बी माहीत नाही, घोबडं बी आपल्याला माहीत नाही. आपल्या निसर्गामध्ये 80% जी कीटक आहेत ते मांसाहारी आहेत आणि 20% कीटक पानं खाणारे आहेत, म्हणजे शाकाहारी आहेत. त्याच्यामुळं हे आणि ही एक घुबड एका रात्रीत कमीत कमी 400 किडं खाते, तेव्हाच ती जगते ना, त्या जगत. वटवाघूळ दोन्ही बी खाते, फळं बी खाते आणि किडं बी खाते. त्याच्यामुळं पहिल्यांदा आपल्याला ज्यावेळेला चंद्री पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत ही किडे सगळे अंडे घालते. मग ज्यावेळेला चंद्राच्या प्रकाशामध्ये ते घुबडाला आणि ह्या वटवाघुळीला हे किडे दिसते ते खाते. मग तसं वातावरण आपण आपल्या शेतात तयार करायला पाहिजे. त्या घुबडाला वटवाघुळीला लोंबकळापुरतं एखादं झाड तर ठेवायला पाहिजे. आता आमच्या इकडे काय झाले, मला 5-5 एकर एकच पीक, मग एक पीक म्हणल्यावरती फुलपाखर त्यातल्यातच अंडी घालणार ना. मी जर त्याच्यात एखादं झाड असेल त्या पिकापेक्षा 5-6 फूट उंचाचं, तर तिथं घुबाड येऊन ती वटवाघूळ येऊन लोंबकळल, त्याला दिसेल फुलपाखरू, ती खाईल. मग आता काय झाले ही अशी एक मोनोक्रॉपिंगमुळं एक प्रकारची पिकं असल्यामुळं कीटकांचा प्रादुर्भाव जास्त झाला. त्याच्यामुळं मग ती नैसर्गिक सिस्टम तिथं चालत नाही. त्यासाठी आता आमच्या ह्याच्यात आम्ही काय केले, खाली बेडवरती वेलवर्गीय पिकं, रताळी, गाजरं, मुळा, बीट खाली, त्याच्यात पालेभाज्या तिथंच, त्याच्यावर केळीच्या वर हातगा आणि शेवगा. त्याच्यामुळं एका एकरातनं 50 प्रकारच्या पिकाचं आपल्याला, आता त्याच्यात मी 60 प्रकारचे वांगे लावले. आमचं वेगळं, आता म्हणजे आम्ही थोडं बियासाठी करतो. तुम्ही 5 प्रकार एका याच्यात घेऊ शकता. पालेभाज्या जर घेतल्या आपण तर 25 ते 35 दिवसामध्ये काढायला येतात. फळभाज्या लागवड जर रोप लावलं तर 1.5 महिन्यात, म्हणजे बी जर लावला तर 1.5 महिन्यात वेलवर्गीय भाजीपाला चालू होतो. फळभाज्या ज्या आहेत रोप लावल्यानंतर 2 महिन्यानं चालू होतं. मग लागवड करताना थोडं टप्प्यात करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला घरी खायला होईल, राहिलेलं मार्केटमध्ये विका, आणि लावताना एक पीक न लावता थोडं 4-5 पिकं करा. त्याच्यामुळं आपलं उत्पन्न जे आहे ते 5 प्रकारचं होणार, कमी होऊ द्या बाकीच्यापेक्षा. पण पुन्हा एकदम आल्यावर 2 रुपये विकून परत लोक चोळत बसण्यापेक्षा आधीच कमी उत्पन्न. आपल्याला आता काय स्वागत, आपण ते बघतोय कुठेतरी ह्याचं 5 कोटी झालं, ह्याचं 10 लाख झालं, आपण तसं करायला जातोय. पण त्याचं प्रत्येकाच होत नसतं. ते तसं का होतं, लाखो, आता आपल्या इकडं महाराष्ट्रात 5 लाख हेक्टरवर कांद्याची लागवड होती, 5 लाख हेक्टर. मग ज्या वेळेला पाऊस जास्त पडतो, म्हणजे वादळी वाऱ्याचा पाऊस होतो, नाशिकमध्ये एकाच जिल्ह्यात 2 लाख हेक्टरवर कांदा लागवड असते. जर समजा अचानक पाऊस झाला की 2 लाख हेक्टरपैकी 60-70% क्षेत्र नुकसान होतं. त्यावेळेला कांद्याचा रेट 60 रुपये 50 रुपये होतो. मग आपण ती बघून कांदा, पुन्हा आपला त्याचा बरोबरच येते, पण त्याचा बी 2 रुपये किलो, आपला बी 2 रुपये, असं होतं. त्याच्यामुळं जर तुमच्याकडे 4 पिकं असली 4 प्रकारची, तर उत्पन्न पण 4 हे जे येतं. आणि शेतामध्ये आपल्याला शेतकऱ्याला बळीराजा म्हणते, ती पहिलं समजून घ्या. बळीराजा म्हणजे त्याच्याकडं गाय पाहिजे. दुसरी गोष्ट, त्याला लागणारं जे बियाणं आहे त्याच्या घरचं पाहिजे. आता कांद्याचं बी आपण विकत आणायचं म्हणलं तर 2,000-3,000 रुपये किलो. आपण घरी जर तयार केलं ना, 10 किलो जर आपण कांदे लावले तर त्याच्यापासून 1 किलो बी तयार होते. घरचा कांदा 10 किलोचं किती खर्च, घरचं जर धरलं तर मग 7 रुपये किलोला खर्च येतो घरी कांदा तयार करायला. मग 70 रुपयाचा कांदा लावल्यावर तुम्हाला मार्केट रेट 3,000 रुपये, त्याचं बी घरी तयार होतं. आणि त्याला किती, 1 वाफा जागा लागते, जास्त जागा लागत नाही. मग आपलं घरचं बियाणं असेल, घरची गाय असेल तर घरचं खत पण होते. आणि एका एकरमध्ये 1 वर्ष जर 10 बैलगाड्या शेणखत टाकलं तर परत 3 वर्ष टाकावं लागत. हे झालं. आता लोक व्यायाम करायला ते जिमवाल्याला 70-50 हजार रुपये देते वर्षात. मी आपल्या 2 जर गायी असल्या, दररोज सकाळी शान काढल्यावर तिथं जेवढं वाकावं लागते त्याच्यापेक्षा डबल वाकावं लागतं. सगळं मनकं सगळं व्यवस्थित राहते.
मग तिकडं दोन्ही गोष्टी आहेत आपल्याकडे. तुमच्याकडे जर तुम्हाला तसं जगायचं असेल तशी बी जागा, आणि इकडं देशी पद्धतीने जगायचं असेल तर असं पण जागा. दोन्ही आहे, प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. नक्कीच सर. आपण ज्याप्रमाणे आता चर्चा चालली असते त्याप्रमाणे आपण जे वाण एकत्रीकरण केलं किंवा वाणाने एकत्र आणलं किंवा जमवाजमव केली, त्या पद्धतीनेच आपण 350 शेतकऱ्यांनी एकत्रित केलं. आज विभक्त कुटुंब पद्धती चालू आहे आणि त्याच्यात तुम्ही एक विचार घेऊन 350 कुटुंब किंवा 350 शेतकरी एकत्रित करताय, हे कुठेतरी विरोधाभास दिसतंय. तसेच या 350 शेतकऱ्यांना मिळून तुम्ही जी FPO तयार केली त्याचा तुम्हाला कुठपर्यंत फायदा झाला किंवा कोणकोणत्या अडचणी आल्या याबद्दल थोडक्यात. आता FPO करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका हाताची 5 गोष्ट सुद्धा सारखी नाही ती. एक बारीक आहे, एक मोठा आहे, परत अंगठ्याचं काम वेगळं आहे, ह्याचं वेगळं आहे, करंगळीचं वेगळं आहे. करंगळी साफसफाई करताना वापरते ती, अंगठा द्यायला म्हटलं ही वापरते ती. मी तसं आपल्या गटामध्ये किंवा आपण ज्या वेळेला FPO करेल त्यावेळेला 10 प्रकारची माणसं भेटते ती. काही जणांना शेती चांगली करता येते, गहू चांगला पिकवता येतो, काही जणांना नाच चांगली पिकवता येते, काही जणांना टोमॅटो चांगला आणता येतो. मग ज्या शेतकऱ्याला जे जमतंय ते त्याला द्यायचं. काही चांगली शिकलेली पोरं आहे ती, त्यांचं मेंदूलाही चालतं, त्याला उन्हात उभं केलं का ती थरथर कापते, ती लगेच घामायचं, पण त्याचा मेंदू चांगला चालतो. मग त्याला तुम्ही मार्केटिंगच्या ह्याच्यात घाला किंवा. आणि काही जणांना शेती बी येत नाही, ती ह्यात बी ढ असते, त्याला पोती उचलाय ठेवा. म्हणजे ज्याच्या अंगात जी कला आहे त्याला जर तुम्ही ते काम दिलं तर तुमच्या गटाचं कंपनीचं काम 1 नंबर चालणार. आणि प्रत्येक गावात ते थोडं नळ पोलीसची माणसं असते, नावच ठेवणार कशाला, तुम्ही काही बी करा. अशा माणसांना बी संघ घ्यायचं की जो माणसं जोडायला चांगली असते. कुठल्याच कामाला येत नाही तुम्हाला ती करणार बी नाही, ती करू बी देत नाही. फक्त ती माणसं जुळवायपुरतं कामाचं असते. मग ती आपला ज्या वेळेला गट तयार होईल किंवा कंपनी तयार करचाल, प्रत्येक शेतकऱ्याला ज्याला जे चांगलं जमतंय ती त्याला द्यायचं. आता आम्ही काय केले, जेवढी विक्री होईल 5% कंपनीला, बाकीचं सगळं आम्हाला त्याच्या खात्यावर. मग ह्याच्यामुळं काय होते, ती कंपनी चालवायला जे काही ड्रायव्हरचा खर्च झाला, आता शेतकऱ्यांची ट्रिप असते दिल्लीला ICRला न्यायचं म्हणलं तर 60-70 हजार रुपये त्या ड्रायव्हर्सला द्यावं लागते. येणं जाणं बाकीचा जे खर्च आहे, हे राहिलेलं जे 5% आहेत ना त्याच्यावर आपल्याला सगळं करता येते. आणि आपण एकटा माणूस आपले सगळंच करू शकत नाही. उत्पादन तयार करून विक्री करायचं म्हणलं का आपल्याला 5-6 प्रकारची माणसं लागते ती, आणि ती एका घरात नसते. ती मोठं कुटुंब असेल तर ठीक आहे, एक जण विक्री करू शकतो, एक जण पिकवू शकते. पण फार्मर प्रोड्युसर जर कंपनी काढायची म्हणलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये 10 प्रकारची माणसं लागतात. त्यामुळे हे 10 प्रकारची माणसं आपल्याला जुळवून करावं लागणार, आणि याच्यामध्ये फायदा पण तेवढाच आहे. तुम्ही इथं आता आपली जर मुगाची डाळ आपण इथं तयार केलेला जर डायरेक्ट मूग विकला तर सीझनला 60 रुपयेपासून 100 रुपयेपर्यंत जातो. पण त्याची जर डाळ केली तर ती 200 रुपये किलोनं जाते. आणि त्यातली जर तुमच्याकडं PG सर्टिफिकेट असेल तर ती 250 रुपये किलोनं सुद्धा जाते. म्हणजे जिथं आपल्याला किलो मागं फक्त 60-70 रुपये किंवा 100 रुपये मिळणार होते, तिथं 100 पट वाढते, डायरेक्ट डबल होते. मग त्याच्यातले 5% कंपनी जरी घेतले, 5% दुसरा खर्च जरी झाला तर 80 रुपये हे शेतकऱ्याला म्हणजे जो करणार आहे त्यालाच मिळणार आहे. जिथं तुम्हाला 100 मिळायचे होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडं HT वाटाणा येतो बाहेरनं, ऑस्ट्रेलिया, तिकडनं तुरवी येते. 10 रुपये स्वस्त म्हणून आपण ती खातो, आणि ती पण आपल्याला ॲसिडिटी वाढते त्या डाळीने, त्या HT तुरीमुळं. तीच जर आपल्यातल्या एखाद्या शेतकऱ्याने केली, प्रोसेसिंग आपल्याच गावात झाली, आपल्याच गावातल्या लोकांना चांगलं खायला मिळतं. आपल्या गटामध्ये 10 जणांनी तूर डाळ केली, 10 जणांनी मूग डाळ केली. आम्ही असं ठरवून केलेलं आहे, ज्याला गहू चांगला पिकवता येते, ज्याचं रान गव्हासाठी चांगलं आहे त्याला पाणी आहे त्याला गहू, ज्याच्याकडं पाण्याची कमी आहे, रान ज्वारीसाठी चांगला आहे त्यानं ज्वारी करायची. आमच्याकडे ज्वारीचे 7 प्रकार आहेत, गव्हाचे 6 प्रकार आहेत, तुरीचे 9 प्रकार आहेत. ज्याला जे ज्या रानानुसार चांगलं येते ते तिथं लावायचं. तर तुमच्या इकडं
तांदूळ चांगला येतो. तर तांदळामध्ये नवारा म्हणून एक व्हरायटी आहे, ती तांदूळ कमीत कमी 100 रुपये किलोच्या आतमध्ये कुठेही मिळेल. आंबेमोहर 150 रुपयाच्या पुढेच मिळतो. परत इंद्रायणी. आता तुमच्याकडे जे काही देशी व्हरायटी असतील, पावसाळ्यामध्ये तुमच्याकडे जर तांदूळच चांगला येतो तर तुम्ही तांदूळच करा. एका गावामध्ये एक प्रोसेसिंग बारकी 10,000 रुपयाला मशीन मिळते. आपलं जर केलं तर ते चांगलं होईल. नक्कीच सर, सरांनी बरोबर सांगितलं. आपली आपली जी क्षमता आहे, एखादं जर का आपण भात शेती पिकवत असेल तर त्याला भात शेती पिकवू दे. काही महिला आमच्या वर्ग आहेत जे बचत गटाच्या माध्यमातून चांगला एक व्यवसाय करू शकतात, त्यांना तो रोल दिला पाहिजे. त्या माध्यमातून तुम्ही बरोबर मेसेज दिला. पण हे करत असताना सरांनी एक चांगलं म्हणाले सर, की जेनेटिकली मॉडिफाय जे बियाणं आहे आणि देशी संवर्धन आपल्याला केलेले जे बियाणं आहे, ह्या माध्यमातून देशी जे बीज उत्पादन तुम्ही आता करता आहे, ह्याचं खरोखर मानवी आरोग्यावर चांगले परिणाम घडतात का, आणि ते आज गरजेचे आहेत काय? जस्ट एक मिनिट फक्त. तुमच्याकडं षष्ठी शाळे म्हणून होती पहिली. आता काही शेतकऱ्याकडे असेल किंवा जर तुमच्याकडे नसली तर कनेरी मठावरती आहे कोल्हापूरला, त्यांच्याकडं तांदळाच्या एक 25-30 व्हरायटी आहेत देशी. आता ह्याच्यात ती खरंच त्याचा आरोग्याला उपयोग किती आहे हे आपण चेक करू शकत नाही. पण तुम्ही जर चिंच खाल्ली, तोंडात टाकली, जेवढी लाळ येते तेवढं त्यात न्यूट्रिशन जास्त आहे. तुम्हाला कळते. लॅब लावल्याला 10,000 याची गरज नाही. लईच असलं तर आम्ही काय करतो, आमच्याकडं घेणारी माणसं येते हैदराबाद, चेन्नई इकडनं तिकडं, म्हणजे त्याच्यात काय आहे ते चेक करून दाखवा. आम्ही मग त्याला सांगतो उतरलं काही. मग पहिली जी आपल्याकडं पीजीएस ग्रीनचं जे सर्टिफिकेट आहे ते आपण त्याला दाखवायचं. त्यात जर त्याचं समाधान नाही झालं तर 1 किलो सॅम्पल त्याला द्यायचं आणि तू चेक करणार आहे तिकडे. जर तुला त्याच्यावर जर नील म्हणून आलं तर आमच्याकडे ती येते आठवड्यात. आता आपल्याला माहिती आहे आपण आपल्या रानात काय केले, त्याच्यामुळं मग ती परत रिटर्न आला तर त्याला 10 रुपये जास्त सांगायचे. त्याने आपल्या शब्दाला विश्वास ठेवला नाही, मग करावं. म्हणजे जर आपण त्याला परत चेक करून आला का मग त्याला 10-20 रुपये वाढवून सांगायचे. मग तुला पटलं तर घे, नाही तर नको. म्हणजे घेणाऱ्या माणसानं सुद्धा आपल्या शब्दावर विश्वास ठेवला पाहिजे. आणि त्याने कधी बी येऊ दे आपल्या रानात, त्याला जसं पाहिजे, त्याला पिकलेली फळं पाहिजेत ना, ट्रान्सपोर्टेशनचा खर्च त्याला वेगळा सांगायचा. आता आम्ही पपई मार्केटला 5 रुपये किलो जाऊ द्या, नंतर 10 रुपये किलो जाऊ, नंतर 100 रुपये किलो जाऊ. आमचा रेट 50 रुपये किलो, केळी 80 रुपये डझन. ते पिकलेलेच मिळणार. अगदी बरोबर. ते बरोबर. दूध कोण 60 निघते, कोण 50 निघते, कोण 120 निघते. आमचं दुधाचा रेट आहे 150. पटलं खाणं प्रत्येकासाठी नाही. रेशन माल नाही, रेशनचा माल नाही. त्याला आपण कष्ट करतोय. आपली गाय 2-3 लिटर दूध देते, 1 लिटर घरी ठेवून जाऊन देईल. 300 रोज झाले. घरच्या घरी तुम्हाला पगार 20,000 रुपये बाहेर जाऊन मिळण्यापेक्षा घरच्या घरी 50,000 पगार पडतो. आमच्या इकडे आम्ही 50,000 रुपये पगार पडली पाहिजे माणसाला. नाही मग काय त्यानं शिला परिषदला पाठवायची, हे जी मोठ्या शेळी आपल्या आपण कवटीच करायचं. माझं 8वीत आम्हाला शिकता आलं नाही तर आमची परिस्थिती वेगळी. आपण तसंच राहायचं का? नाही, आपल्याला बी फोन गेलं पाहिजे, आपल्याला पासपोर्ट निघाला पाहिजे, आपल्याला फिरायला जमलं पाहिजे. त्यामुळं आपल्या उत्पन्नाचे जे स्रोत आहेत, आपल्या शेतात पिकलेल्या उत्पन्नापासूनच आपण वाढवू शकतो. तोच माणूस शेती करून नोकरी करू शकत नाही. जवळ असेल तर करता येईल, पण तसं शक्यतो करता येत नाही. आता तेवढा माणसाकडे वेळच राहत नाही. आणि फार्मर प्रोड्युसर कंपनी जर तुम्ही काढली तर त्याच्यात तुमच्या भागात रोजगार पण उपलब्ध होईल. पॅकिंगला जो टाइम लागतो, जे मटेरियल लागतं, त्याच्यामुळे 4-5 लोकांना काम मिळते, वाहतुकीला वळते.
आणि जो आपल्या गावात 18 प्रकारचं म्हणजे पहिल्यांदा कसं होतं 18 पगड जाती होती. ते 18 प्रकारचे जे लोक होते ना 18 प्रकारचे उद्योग करायचे गावात. आणि तिथं केल्यामुळं जर ह्या तेल्यानं पाणी जास्त टाकलं ना शेंगदाण्याचं तेल काढताना तर पुन्हा त्याचं तेल घेत नव्हती गावात लोक. त्याचं ते खराब आहे म्हणायचे. त्यामुळे त्याला प्युरिटी ठेवावं लागायची. मग आज जर आपण सगळं एकदम बदल होणार नाही पण थोडा थोडा जर केला ना तर आपल्या पुढच्या पिढ्यासाठी चांगलं आहे. अगदी अगदी सर. अनिलजी, आज आमच्या इथे बऱ्याचशा महिला शेतकरी वर्ग आहेत किंवा पुरुष आहेत, सगळे शेतकरीच आहेत या ठिकाणी. पण या शेतकऱ्यांना महत्वाचं म्हणजे हे आज तुम्ही देशी बीज संवर्धनाचं जे महत्वाचं कार्य आज वर्षानुवर्ष करत आहात, तर आमच्या या ज्या महिला आहेत या महिलांना ह्याचं अर्थशास्त्र थोडंसं समजावून थोडक्यात सांगितलं तर फारच बरं होईल. म्हणजे आमच्या गृहिणी ज्या आहेत या शेतकरी महिला आहेत ह्या सुद्धा आपल्या अर्थार्जन करून एक ह्या आपल्या पद्धतीने ह्या कोकण भागामध्ये देशी बीज संवर्धनाचं कार्य, म्हणजे जसं आमच्याकडे कोकण गिड्डा असेल, देशी गाय असेल किंवा देशी कोंबडी पालन असेल किंवा तसंच भाताच्या बऱ्याचशा व्हरायटी आहेत, नाचणीच्या आहेत, कडधान्य आमच्या इथे भरपूर होतं. या माध्यमातून त्यांना अर्थगणित कसं साधता येईल आणि तुम्ही कसं साधता ते थोडक्यामध्ये सांगितलं तर बरं होईल. तुमच्या इकडं रायवळ आंबे आहेत, बरेच प्रकार आहेत त्याच्यामध्ये. त्यातल्या काही व्हरायटी अशा आहेत त्या जर ते वर्ष आंबे येतात, काहींना 1 वर्ष आड येतं, पण एका झाडाला 5-5 हजार आंबे लागतात. तर ते 5,000 आंब्यासाठी तुम्हाला काय खर्च करावा लागतो? काय आहे? आमच्या आजोबांना लावलेलं झाड तुमच्या वडिलांनी बी खाल्लं, तुम्ही बी खाताय, अर्ध वर्ष झालं. मग अशा व्हरायटी आपण जपायला पाहिजे का? आणि जर कलम केलेला असेल तर 5 वर्षांनी 10 वर्षांनी त्याला भांडवल येते ती. मग त्या झाडाला पुन्हा करते काहीतरी घोटाळा झाला, मग त्याला काय होतं, ती तिसरीच पानं येते ती. त्याला मग ती जी व्हरायटी ग्राफ्टेड केलेली आहे ती येत नाही, मग त्याला खर्च वाढतो. आणि ह्या रायवळ आंब्याला काही खर्च लागत नाही. मग त्याची तुम्ही नर्सरी करू शकता, डायरेक्ट ह्याच्या कोयापासून तयार केलेली झाडं. हा एक उद्योगच आहे, मोठा आहे. एक मी सुरुवात करा लहान. मी आमच्या इकडं आता ही 400 व्हरायटी काय आमच्या सीड बँकेचं सुरुवात केली त्यावेळेला फक्त आमच्याकडे 15 व्हरायटी होत्या. मग एखादा शेतकरी येतात ते म्हणतात आमच्याकडं अशी एक बाजरीची व्हरायटी आहे, जिचं कणीस 3 फूट लांबर येते. काय बाजरीची व्हरायटी आहे ज्याला कुस येते. कुस आल्यामुळं पक्षी ज्या वेळेला ती दाणा खायला जाते त्याला त्या पक्षाच्या चोचीमध्ये नाक असतं वरच्या साईडला, खायला गेलं का ते कुसा त्याच्या नाकात घुसतं, त्यामुळे ती खात नाही त्याला. पुन्हा दगडी ज्वारी जी आहे तिचं कणीस उलटं येतं, ते पक्षी त्याच्यावर उलटं बसून खाऊ शकत नाही. जसं आपण खाली मुंडकं करून खाऊ शकत नाही ना, तसं ते पक्षी सुद्धा खाली मुंडी करून खाऊ शकत नाही. मग अशा व्हरायट्या एक वाढत गेल्या. तुमच्या भागातल्या असलेल्या एक व्हरायट्या जर तुम्ही जतन केल्या तर त्यातून तुम्हाला अर्थजन तर होईलच, पण तुमच्याकडे तो तुमचा देशीवान राहील, पुढच्या पिढीसाठी ते तुम्हाला ठेवता येईल. आणि प्रत्येक जण एक तर ते 84 लाख मिनिमम इथं यायचं, इथं येऊन काबाड कष्ट करून असंच जाण्यापेक्षा तुम्ही जर अशा व्हरायट्या ठेवल्या तर ह्या व्हरायट्या तुम्हाला स्वीटकॉर्नचं जर घेतलं ना 2,500 रुपये 3,000 रुपये किलो, 1 किलो ते उत्पन्न करायला किती खर्च लागत असं. मग ह्या असं आपली आर्थिक पिळवणूक बी होणार. आणि परत 10 वर्षानंतर आता काय ते आपल्याला तुम्ही कोलगेट दात घासायचं साधा कोळसा किंवा गौरी ही जर आपण त्यात नुसतं सेंधा मीठ 40 रुपये किलो मिळतं. सेंधं मीठ 40 रुपये किलो. गटा जर दगड जर घेतला त्याचा तर 30 रुपये किलो 20 रुपये किलो मिळते. 1 किलो मीठ घेतलं त्याच्यामध्ये त्याचं प्रमाण आहे. आणि ही त्याच्यावरली ही बारक्या 6 वर्षापेक्षा बारक्याला ती देऊ नका. आपली बारकी गावडी काय ऐकत नाही, ती गोड लागते म्हणून खाते. आणि किती 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 काय टेक्नॉलॉजी लागते हो त्याला. पण तुम्ही जर विचार केला ना ती 700 रुपये किलो पडते. वर्षाला आपल्याला किती लागते. मग ही थोडक्यातून जर सुरुवात केली ना लय मोठा बदल होते. ती 700 रुपये किलो जर आपण वर्षातनं 3-4 किलो लागतं एका कुटुंबाला. जर 1 किलो ही सेंधव मीठ आणि राख नाही मिळालं तर कोळसा 20 रुपये किलो मिळते. ती बारीक करा, त्याच्यापेक्षा जास्त फ्रेशनेस राहते.
आणि थुकायला पुन्हा 2 लिटर पाणी लागत नाही. पाणी बी वाया घालवतोय आपण आणि आपण मिरवतोय बी. चांगलं हे केलं म्हणून. चांगलं नाही, त्याच्यातला आपण जे औषधाच्या गोळ्या खातो ना, ते 2 mg, 5 mg, 500 mg. 500 mg म्हणजे किती? 1 ग्रामचा अर्धा भाग म्हणजे 500 mg. बाकीचा स्टार्च असते. मकाच्या दाण्यामध्ये एक असतो त्याचा एम्ब्रिओ म्हणजे उगवणारा कण, त्याच्या पाठीमागं जी पांढरं असतं ती स्टार्च आणि ती वरचं सल्फाट, ती स्टार्च तिकडं वापरते. आपण कशाला किती पैसे देतोय? जर सुरुवात आपल्यापासून करा. आणि त्याच्यात जर एखाद्याला दाताचा जर त्रास असेल, बाबळीची शेंग 1 किलोमध्ये 4 शेंगा टाकल्या तर त्याच्यासारखं टूथपेस्ट जगात तुम्हाला भेटणार नाही, कुठंच नाही. हिरड्याचं सगळं प्रॉब्लेम सॉल्व आणि खर्चही बचत घरच्या घरी करता. नक्कीच नक्कीच. तुम्ही आत्ताच उल्लेख केला कॉलगेट किंवा दंतमंजन ह्याच्यामधला जो डिफरन्शिएट केला, फरक जाणवलं. आता कॉलगेट जे आहे किंवा कुठलीही पेस्ट, त्याच्यामध्ये खूपच टॉक्सिक गोष्टी आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये SLS आहे किंवा फ्लोराईड आहे, की त्याच्यामध्ये म्हणजे दुसरे बोन्स आहेत ते क्रश करून त्याच्यामध्ये आहे. हे सगळं आपल्याला माहिती आहे. आता मी हे सगळं करताना पुन्हा मला बॅक टू स्क्वेअर जर जायचं असेल तर तुम्ही त्याचं सॉल्युशन पण दिलं आहे की बाबा कसं करायचं. म्हणजे कोलगेटच लावलं पाहिजे असं काही नाही. तर आपल्याला जर चांगले ओरल केअर करायचं असेल तर दंतमंजन हा पर्याय आहे. आता हे सगळं करताना आता आम्हाला जर नैसर्गिक शेतीबद्दल तुम्ही एवढं जर सगळं सांगितलं आहे, पण आता वातावरण जे आहे हे एवढं चेंज होत आहे. आता ह्या महिन्याला काय चालू आहे तर दुसऱ्या महिन्यात पाऊस आला की लगेच हिवाळा, लगेच गरमी. ह्या सगळ्या ह्याला आपण जर नैसर्गिक शेती जर करत असू तर कसं फेस करायचं, म्हणजे कशा पद्धतीने आम्ही फेस केले पाहिजे त्याच्यावर जरा टिप्स आहे. हे बघा, वातावरणात जर त्या 5 वर्षामध्ये थोडेफार बदल होतात, मग त्याच्यामध्ये थंडी एखाद महिना वाढू शकते किंवा लवकर येऊ शकते, पाऊस एखाद्या वर्षी जास्त पडू शकतो, कमी पडू शकतो. पण आपल्या इथलं जर स्थानिक वाण असतील तर त्याला एवढा जास्त फरक पडत नाही. त्याच्यामध्ये असतानाच रोगप्रतिकारक क्षमता जास्त असते. आणि आपलं जे जसं आपल्या इथल्या माणसाला जर हाय अशा स्थितीत त्या काश्मीरला नेऊन सोडलं तर त्याला कसं वाटेल? जगल का त्या थंडीत? तिथं मायनस टेम्परेचर होतंय, आपल्याला हाय असा जर गेला हापचडीवर बघणार माणूस त्याचं काय होईल? जसं त्या माणसाला फरक पडतो ना, तसंच जर तिथलं केशर आपण आणलं हाय असं लावलं आपल्याकडे तर येणार नाही ती. का तर त्याला तिथलं वातावरण पाहिजे, सुटेबल पाहिजे. तसंच आपल्याकडचे जे बियाणे आहेत ना ते आपल्यापेक्षा हुशार आहेत. आपण आता तुम्ही बघा 70 वर्षात ह्या मागच्या 1964 पासून ग्रीन रिव्होल्युशन चालू झालं. 64 म्हणजे तिथली किती वर्ष झाली? तिथली एक 36 वर्ष आणि ही 26 वर्ष. 36 आणि 26, 60, 65, 70 झाला. या 70 वर्षात बदल काय झाला? 100 वर्ष वृद्धापकाळानं काळानं मारणारा माणूस आजारपणानं मारायला लागला. ही सत्य आहे. आणि पहिल्यांदा जे हॉस्पिटल मेट्रो सिटी म्हणजे एखाद्या राज्याच्या 2-3 ठिकाणी असणारी आज जेवढी किराणाची दुकानं आहे ती त्याच्यापेक्षा जास्त मेडिकल झाली. प्रत्येक ठिकाणी हीच बूम झाली. मग ही कशामुळे झाली? आपण फक्त खाण्यात बदल केल्यामुळे झाले. आपल्याकडं पालेभाज्या 30 प्रकारच्या होत्या, फक्त पालेभाज्या. आता किती प्रकारच्या पालेभाज्या आपण खातोय दररोज? तुम्ही पार चंद्रावर जरी जाऊन आलं तर भूक लागल्यावर तुम्ही पोटावर जाणार. म्हणजे पोटात नाही चांगलं गेलं का त्याचं सत्यानाश झालं. आरोग्य परत तिथं जे मुंडकं आहे तर 50 पगड्या येते. मग त्याच्यासाठी काय चांगल्या वस्तू खावं लागतील. लई पैसे येतील, लई मोठं करोडपती, लई 1000 कोटी असलं आणि त्याचं खायलाच जर चांगलं नसलं तर काय उपयोग आहे? कुणाला असलं ती विकून सुद्धा तुम्हाला दवाखान्यामध्ये आरोग्य मिळणार नाही. आणि समाधान तर विशेष नाही. समाधान तुम्हाला तुमच्या कामातनं मिळतं.
तुम्हाला जे आवडते ते तुम्ही काम केलं तर तुम्हाला समाधान मिळणार. आणि माझ्यापेक्षा तुमचे सगळे जोपासले जास्त आहे. माझ्यापेक्षा तुम्ही जास्त बघितले. एक बदल स्वतःपासून थोड्या थोड्या गोष्टीतनं करा. आता मेन विषय झाला का आपला FPOचा झाला किंवा 100 लोक आली तर त्याच्यातले 2-3 कालवा करणारे असतील. बाकीची सगळ्यांना घेऊन आपण जर केलं तर जी आपली डाळ किंवा जी वस्तू 100 जाणार आहे ती 200 जाईल. त्यातला 20% खर्च जरी धरला तर FPO पण चांगलं चालेल. आणि जोपर्यंत तुमचा माल बाहेर जात नाही तोपर्यंत बाहेरचा पैसा तुमच्याकडे येणार नाही. तुम्ही एकदा विकून एकदा पैसे येतील, पण विकायच्या भानगडीत पडू नका. जमीन हाय ही ठेवा, पुढच्या 5-10 पिढ्याला उपयोगाला येतील. नक्कीच नक्कीच. आता तुम्ही उल्लेख केला FPO बद्दल, तर FPOच्या रिलेटेडच मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. कारण FPO तुमच्या पद्धतीने तुम्ही आता जे इतके वर्ष जो राबवताय, तसं जर आता आपण जर राबवायचा समजा प्रयत्न केला तर डाऊन द लाईन ह्या पुढच्या 4-5 वर्षामध्ये काय वाटतं तुम्हाला, विजन कसं वाटतं पुढचे? आम्ही ज्या वेळेला आमची FPO चालू केली होती त्यावेळेला आमचा पहिल्या वर्षाचा टर्नओव्हर होतं फक्त 60,000 रुपये. आज 8 कोटीपर्यंत. मी त्यातला फगडे एकटाच म्हणून आहे 8वी पास. सतत गैरहजरी म्हणून नाव कमी केलेला माणूस, पण आपल्याला 8 कोटी कळतात. आणि ह्या सगळ्यातलं प्रत्येकाचा 5 दिवसात त्याचं पेमेंट त्याला. आमचा गहू जर यांच्याकडनं 1 तारखेला आला तर 5 तारखेला त्यांनी फोन करायची गरज नाही. 5 तारखेला त्यांच्या अकाउंटवर पैसे जातील. एवढी भारी सिस्टम. पहिलं काय होतं, पहिलं कॅश इकडे तिकडे करावं लागत होतं ते, आणि त्यात मग घोटाळा व्हायला. कॅश कोणाकडे दिलं, ह्याच्याकडे दिलं का त्याच्याकडे दिलं की नाही, त्याने तिकडे 2 लाख खर्च असं होत. मग आता सुद्धा एखाद्या शेतकऱ्याला जर विहीर पाडायची असेल, आमच्या 350 शेतकऱ्यांचा असं आहे व यांना गरज आहे, प्रत्येकानं 1000 रुपये तिकडे गेले का त्यांची विहीर पडते एकाच दिवसात. त्यांना 3.5 लाखासाठी कुठंतरी बाहेर 10% काढायची गरज पडत नाही. म्हणजे ही एकीचं बळ आहे. जर आपण एकत्र आलो, 1,000 म्हणजे जास्त मोठी गोष्ट नाही 300 लोकांसाठी, पण त्याच्यामुळे त्याचं जे एक विहीर पाडायला माणसाला आयुष्य जातं. घराचं पत्र बदलायला काय जणाला आयुष्य जातं, होत नाही. पण इथं आम्ही सगळे एकत्र आल्यामुळं बंगलं झाले सगळेच. कोणाचं पत्र राहिलंच नाही कोणाचं. का तर आमच्या इकडे तुझी ज्वारी जी गहू 40 रुपये 25 रुपये किलो जात होता ना, आम्ही 80 रुपये किलोच्या तिथं 80 रुपये किलो ती बी जागेवर. पुन्हा त्याचं ट्रान्सपोर्टेशन जी घेणार आहे ती भरते. त्या शेतकऱ्याच्या दारात 80 रुपयाने त्याला पैसे मिळते. तिथून पोतं उचलायचं 10 रुपये सुद्धा त्याच्याकडनं घ्यायचं. ती 10 रुपये पोतं उचलून गाडीत टाकायचं, गाडीतनं ट्रान्सपोर्टेशनला तिथं ती सुद्धा पैसे घेणार घेतील. आणि तुमच्या मालाची जर क्वालिटी चांगली असली तर पैसे देतील. पैशाचा काय विषय नाही, लोकांना पैसे देईल. फक्त माल चांगला दिला मग पैसे देईल. आणि जोपर्यंत तुमची ओळख होत नाही त्या घेणाऱ्यापर्यंत, तोपर्यंत तुम्हाला अडचण येते. एकदा म्हणजे रस्ता तयार झाला का ती मग ते घेणारे एक जण जो आहे त्याला एकाला जर तुमचं वस्तू आवडली तर ती त्याच्या 4-5 माणसाला सांगते किंवा ह्यांच्याकडला गूळ चांगला आहे, ह्यांच्याकडची डाळ चांगली आहे, ह्यांच्याकडची ज्वारी चांगली आहे, ह्यांच्याकडची नाचणी चांगली आहे. तुमचं दूध खाल्ल्यावर त्याचं पोट खराब होत नाही खाणाऱ्याचं, तर ती माणूस तुम्हाला 2 पैसे आगाऊ पण देते आणि 10 जणाला सांगते सुद्धा की बाबा ह्यांच्याकडे. तुम्ही 600 रुपयेवाल्या तुपाचं तुम्हाला तिथं देते. ती 600 रुपयाचं तूप खाल्ल्यावर त्याचं वाच म्हणजे पुन्हा 2000 रुपये घ्या, 3000 रुपये. आमच्या खिलारचं तूप आम्ही 10,000 रुपये गेले विकतो आणि 3 महिने आधी पैसे घेतो. नाही तर देत नाही. तो आला आणि तुझ्याकडे पैसे देऊन तुला चांगला आम्हाला मिळणार नाही, तुझे पैसे तुझ्याकडे ठेवू. काय जणांना असं केलंय, गायची किंमत आहे 50,000. त्यांना 50,000 आधी द्यायचे जे शेतकरी आहे त्याला, नाही तर गाय घेऊन द्यायची. त्याला दूध मिळणार नाही, त्याला तूप मिळणार वर्षातनं 2 1 किलो. मग 5 वर्ष त्यानं 1 किलो घ्यायची. ती लगेच तूप 1 किलो मिळणार नाही. का ते लगेच वर आलं का मग त्यात भेसळ आहे. हां,
त्यामुळे तसं नाही, असं सुद्धा करता येते. ज्या शेतकऱ्याची क्षमता नाही किंवा 50,000 खर्च करायची, त्याला ती गाय भेटली आणि त्याच्याकडे चारा आहे हे आहे, पण अशा असतात किंवा खर्च करू शकत नाही, मग त्यांना ग्राहकाला बी प्युअर वस्तू मिळते आणि ह्यातलाही 2 पैसे मिळतात आणि प्लस की शेताला जे लागणारं खत आहे. आता आपण नैसर्गिक शेतीवर परत आलो का काय, आपल्याला ट्रॅक्टर लागत नाही, बैलानं आणि फळबाग प्लस ही जर केलं, आता आम्ही बेड तयार केलं, पहिलं फक्त 2 वर्ष तुम्हाला ती बेड तयार करताना आपदा होती. आता 2-2 फुटाचे बेड झालेत मी जिथं आहे आमचे तिथं 500 ते 700 मिलीमीटर पाऊस पडतो वर्षात. जर त्या वर्षी संक्रांतीनंतर आमच्याकडची शेततळी आपली जी सरकारनं पाडलेली तळी ती तळी आणि विहिरी आटतात. आता सुद्धा आटलेली साहेब आल्यावरती सगळा धुरळा आणि कुसळ, तिथं आपल्या शेतात पाणी 20 फुटावर आहे. तिथं मी ती झाडं जगवताना 4 वर्षापूर्वी 700 फुटाचे 18 बोर मारले 5 एकरात. नैसर्गिक असल्यामुळे मग त्या आपण 2 फुटाची जी बेड केली ना, आपल्या रानात पडलेला एक सुद्धा पाण्याचा थेंब बाहेर गेला नाही, तिथं जिरला. त्याच्यामुळे तिथं पाण्याची लेवल वाढली आणि त्या विहिरीतलं पाणी आपण पिऊ शकतो. आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या विहिरीतलं पाणी आपण पिऊ शकतो, एवढं चांगलं पाणी. आणि त्यात मिनरल्स फुकटात. आपण 20 रुपये लिटरचं जे घेतो त्याच्यापेक्षा ते पाणी चांगलं. आणि खतं औषधं आपण टाकून ती काय होती ती परत आपल्यालाच प्यायचं, त्याच्यामुळे ती कमी करा. आणि ह्या जी खतं औषधं ती काही फुकट येत नाही. एका लिटरला आपण 1,000 2-2 हजार रुपये खर्च होतोय. आपण माल पिकवणार 40, 50, 100 रुपये किलोचा, 2-2 हजार रुपये किलोची आणून जर टाकली तर तोटा कोणाला? आपलाच आहे. त्याच्यामुळं आपण आपलंच बघत असताना पुढच्या पिढीचं बघा आणि जेवढं होईल. एकदम जर तुमच्याकडे 10 एकर रान असेल तर 10च्या 10 एकर त्यात कन्वर्ट करू नका. 1 एकरपासून सुरुवात करा. तिथं हे बघा, आमच्याकडे सांगतो 1 एकर जर ज्वारी केली, ज्वारीला काय लागत नाही खतं बितं, तरी पण त्याच्यात एकरी उत्पादन 50,000 ते 70,000 होते. पण त्याचबरोबर चिबूड, शेंदाळ, वाळव ही जर घेतलं तर त्याचं उत्पन्न 1.5 लाखाच्या वर जातं. आणि 1.5 लाखाच्या वर जाऊन त्याचा जी पाला आहे वाळल्याला ते तिथंच पुन्हा रोटरल्यामुळं जमिनीचं सेंद्रिय गर्भ वाढतं. नक्कीच सर. नक्कीच आपल्यासोबत चर्चा करताना खूप मजा येते, पण आपल्याला वेळेचं बंधन असल्यामुळे मी शेवटचा प्रश्न विचारतो आणि आपण ऑडियन्समध्ये 2 प्रश्न घेणार आहोत आणि आपण कार्यक्रमाला सांगता घेणार आहोत. तर माझा तरी शेवटचा प्रश्न हाच आहे की आज तरुण वर्ग जो शेतीकडे वळायला बघतोय किंवा एखादं इन्स्पायरेशन तुमची समजा व्हिडिओ पाहिले आणि मी वाक्य पाहिलं की अनिल गवळी सरांनी 8 कोटीचं उत्पन्न घेतलं, पण त्यांच्या पाठीमागे त्यांनी घेतलेले कष्ट आम्हाला दिसत नाहीत आणि आम्ही आगाऊ उड्या मारतो. तर आपण आणि मग अर्ध्यावर आल्यावर आम्हाला समजतं की पुढेही जाऊ शकत नाही, मागेही जाऊ शकत नाही, कर्जाचा बोजा झाला, जे होतं ते सोडून दिलं. पण तरुण वर्गाला तुम्ही कशा पद्धतीने मार्गदर्शन कराल की तुम्ही येताना शेती विषयाकडे येताना तुम्ही कशा पद्धतीने आलं पाहिजे, कशा पद्धतीने शेती करायची ते तर तुम्ही आम्हाला सांगितलंच. फक्त तुम्ही हे सांगा की तरुण वर्गाने येताना कोणती काळजी घ्यावी जेणेकरून तो व्यवस्थित आपलं आयुष्य जगत हळूहळू शेती वाढवेल. तर याबद्दल तुम्ही तरुणांना काय मार्गदर्शन कराल आणि त्यानंतर आपण ऑडियन्समधून 2 प्रश्न घेणार आहोत आणि आपली मुलाखत इथे थांबवणार आहोत. तरुणांनी एकदा तुमच्या इथलं सगळ्यात मोठं जे हॉस्पिटल आहे ना तिथं जाऊन एकदा गाठ देऊन या. मी आपलं रागात जेव्हा नवीन आहे तेव्हा मी याव करीन, मी त्याव करीन, मी असाच आहे, मी तसाच आहे, मी कोणाला ऐकत नाही. त्या माणसानं काय करत त्याला त्याच्या वडिलांना नेऊन जे सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे तिथे एकदा फिरवून आणायला गडी ती एकदा फिरवून आणला का बरोबर तळ्यावर येते. म्हणजे खरंच कळतं की व तिथं गेल्यावर तुम्ही एका मिनिटासाठी सगळी प्रॉपर्टी जरी द्यायचं म्हणलं तरी सुद्धा ती तुम्हाला 1 मिनिट मिळणार नाही, मिळणारच नाही. पण तुम्ही आधीच चांगल्या गोष्टीची तयारी करायला तुम्हाला वर्षानुवर्ष लागते. 10 रुपये म्हणलं टोपण उडून प्यायला टाईम लागत नाही, पण ती सोडवायची म्हणलं का त्याला मन होणार, चक्कर येणार, येण्याने करणार. चांगल्या गोष्टीची सवय लागायला
आपल्याला खतं टाकायला शिकवलं, पहिल्यांदा फुकट दिलं, पहिल्यांदा फ्रीमध्ये मिळाली. पहिल्यांदा सरकारनं ती खतं जी आहे ना प्रत्येक शेतकऱ्याला एक दोन बॅग फ्रीमध्ये दिली. मग परत आपल्याला जेव्हा सवय लागली तेव्हा 2000 पोचला. मग ती असं चांगल्या गोष्टीला तुम्हाला टाइम लागणार आणि सगळ्यासाठी दुसऱ्यासाठी करू नका, स्वतःसाठी करा. स्वतःसाठी करा, बाकीच्याचा विचार करू नका. तुम्हाला कसं जगायचं आहे आपल्या ठरवायला. मी माझ्यासारखी किती जरी तरी येतील काय त्यांचा अनुभव करून सांगून जाणार, पण तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही ठरवायचं. जोपर्यंत तुम्ही स्वतः स्वतः निर्णय नाही घेणार ना, तुम्हाला जर विहीर पाडायची तुमच्या रानात, तर तुम्हाला सुरुवात करायला लागणार. ती जागा निवडायला लागेल, ती खडक पहिल्यांदा सुरुवात तुम्हालाच करायची. लोक हे म्हणतील तेव्हा म्हणतील, ती लोक म्हणणारी आज बी म्हणत होती तेव्हा बी म्हणत होती. त्यामुळे लोकांच्या ह्याच्यावर आणि आमच्या नावं ठेवत होती. आता तुम्ही वेगळ्या जर काय करायला लागलो, खतं नाही बंद केली का ती सगळ्यांना अनुभव आहे ना, टाकल्यानंतर थोडं उत्पन्न जास्त मिळते म्हणून ती टाका म्हणते ना. आणि प्लस त्याला माहित नाही ना की बाबा हे 60 रुपयाचा माल आपण जर व्यवस्थित पॅक केला, त्याचं ते PG सर्टिफिकेशन जर केलं तर तो 200 रुपयाला जातोय. आता आमच्याकडचे जे राजमेचे प्रकार आहेत ते आम्ही 400 रुपये किलो खा लाव नाहीतर दळखत, आम्हाला 400 पाहिजे एका किलोला. का तर त्याचा तेवढा आपदाव बी लागतंय त्याला. का ते त्याच्यातले 30 प्रकार आहेत, त्यातले वेलवर्गीय जे येते ती पावसाळ्यामध्ये घेतो आणि जे हे आहेत झुडूपवर्गीय ते संक्रांतीनंतर घेतले तरी चालतात किंवा दिवाळी झाल्यावर घेतले तरी चालतात. तुमच्या तिथली पिकं तुम्ही निवडायची, तुमच्या रानात काय चांगले येते ती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाजारासाठी काय तयार करायच्या भानगडीत पडू नका. स्वतः तुम्हाला काय काय लागतंय. मिरचीचं एक झाड जरी मिरचीचं असलं, 4-5 झाडं जर वांग्याची असली तर तुम्हाला वर्षभर वांग सुद्धा आणावं लागेल. तुम्ही एक अनुभव करून बघा. 5 झाडं वांग्याची घरी लावून बघा, 2-4 कारल्याचं दोडक्याचं घेवड्याचं वेळ लावून बघा, तुम्हाला किती वेळा बाजारात जाऊ. तुम्ही जाऊन 100 रुपयामध्ये पिशवी भरून येते, पण त्या औषधाच्या बाटलीवर लिहिलेलं असतं ही फवारल्यावर 15 दिवस तोडायचं नाही. हार्वेस्टिंग ती फवारल्यानंतर 15-15 दिवस. आता काय काय अशी औषधं आहे ती फवारल्यानंतर 2-2 महिने त्याच्यामध्ये रेसिड्यू राहतो. ती फक्त 2 महिने द्राक्षावरती ही अशी म्हणजे एवढी घातक औषधं असते की तुम्ही 2 महिने त्याची हार्वेस्टिंग करायला नाही, 2 महिन्यानंतर त्याचा रेसिड्यू कमी होतो, थोडा संपत नाही. मग आपण काय करतोय, त्यानं काल फवारलेलं परवा उद्याच्याला आपण ती भाजी करून खातो. ही PPM मध्ये गेलेली औषधं आपल्याला सहजासहजी कळत नाही. ग्रॅममध्ये गेलं का झटका बसते लगेच. त्यामुळे तेवढं सहन नाही करू शकत शरीर. ग्रॅममध्ये गेलं का लगेच कार्यक्रम होते. 200 लिटरमध्ये 1 लिटर अर्धा लिटर टाकल्यावरती 1 एकरला कव्हर करते. म्हणजे विचार करते किती घातक आहे ती. सुरुवात स्वतःपासूनच करावं लागणार आहे. थोडी थोडी करा, आपोआप परत मोठं होते. मी सगळ्यांना ती मिळते. आणि करताना स्वतःच्या परवापुरतं थोडा करा. फार्मर प्रोड्युसर कंपनी केल्यानंतर मी 100 पिकं घेऊ शकत नाही. त्यात 10 जणांचे गट करून 10 जण गहू करेल, 10 जण ज्वारी करेल, 10 जण उडीद करेल, 10 जण मूग करेल, 10 जण चवळी करतील. असं केल्यानंतर तुमच्याच भागामध्ये तुम्हाला आता आपण एवढे जण इथं आहे, सगळीच पिकं आपण घरी घेतो का? नाही घेत. बाहेरनं काही ना काय आणतो. मग बाहेरनं घेण्यापेक्षा ह्यांच्याकडनं घ्या ना. ह्यांच्याकडनं डाळ घ्या, ह्यांच्याकडनं गुळ घ्या, त्यांच्याकडनं काहीतरी वेगळी ज्वारी असेल. मी असं जर केलं तर आपल्या कंपनीचा बी फायदा होतोय आणि बाहेर जे आपल्याला मिक्सिंगवालं किंवा जे खराब क्वालिटी मिळते त्याच्यापेक्षा चांगली क्वालिटी आपल्याला तयार होते. तरी आता ऑडियन्समध्ये ज्यांना कोणी प्रश्न असेल त्यांनी हात वर करा, आम्ही त्यांच्यापर्यंत माईक पोहोचवतो. सदरच्या तरुण वर्गाला आपल्याला परत एकदा शेतीकडे वळवण्यासाठी आपण काय सांगू इच्छिता? ही सहजासहजी जेवढं वर्ष हा बदल व्हायला लागलाय त्याच्यापेक्षा 10 पट वेळ लागणार परत माघारी यायला. पण परत माघारी आल्यावरती गुंठा तर सोडा, 1 स्क्वेअर फूट घेऊ शकणार नाही. आज इथं 20 लाख रुपये एकरने कोण जाणारा जो माणूस आहे ना, तो 20 वर्षानंतर इथं माघारी येऊ सुद्धा शकत नाही. बरं, इथं आपण स्वच्छ हवा, तिथं गेलं तुम्ही त्या ट्रॅफिकमध्ये तुम्ही घरी जायला आणि घरनं पुन्हा परत कामावर जायला 2-2 तास लागतात.
आणि धुरळा फुगाडा अजून. मग असं आयुष्य आता काय झालं माहिती आहे का, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली जी शिक्षण पद्धती आहे ना, त्या मेकाले नावाच्या माणसाने जी मशीन बनवली, त्या मशीनीत आपण आपली लेकरं टाकली. ती लेकरू बाहेर जेव्हा निघतं ना, त्यावेळेला त्याची विचार करायची क्षमता, त्याचं शिक्षण एवढ्या पुरतंच आहे की त्यानं शिकायचं, मार्क मिळवायची, नोकरी करायची. याच्यासाठीच आपण त्यांना पाठवतोय. आता म्हणजे हे काळानुसार झालंय बरोबर, पण आपण बी आपला विचार करायला पाहिजे की आपल्या पुढच्या पिढ्या त्या खोक्यात राहायला पाहिजे त्या का रानात राहायला पाहिजे त्या. अगदी बरोबर. तुम्ही ठरवणार. तुमचं पोरग तुम्ही इंग्लिश मिडियमला टाकणार आणि त्यानं तुम्हाला तुमच्या पाया पडावं अशा अपेक्षा करणार, पडेल का तुमच्या पाया तुमचं पोरग? ती शिकतंय, अमेरिकेत जातंय, इकडं म्हातार घरात मरून पडतंय, ती पुन्हा पेपरला येते, मग त्याला कळतंय की म्हातार मेल म्हणून. आता माझ्या अशा ओळखीची माणसं अशी आहेत, मोठ्या मोठ्या प्रोफेसर, त्याला वय झाले नातू खेळवायचं, की लोकांचं बघतंय मनात जळतंय. माझं तिकडे गेलं, त्यानं तिकडेच लगीन केलं, तिकडेच पांढरी तयार केली, मग तुम्ही काय एवढं शिक? आजोबाच्या पाया पडून जात, त्याला आपोआप सवय लागते की बाबा हा ती काय पाया पडल्यावर काय खरंच आशीर्वाद म्हणतो, अशातलं गोष्ट आहे का? पण ती एक सवय आहे संस्कृतीमध्ये आपल्या, एक ती जी वळण आहे, वळण. तुम्ही तुमच्याकडे गाय सांभाळा आणि कुठनं बाहेर आलं ना, तिला फक्त एवढा गोडाचा खडा द्या, परत एक 4 महिन्यानंतर त्या गायला अशी सवय लागते, तुमच्या गाडीचा आवाज जरी तिला ऐकला ना, ती उड्या मारते. त्याला कळते हा आपल्याला काहीतरी चांगलं मिळणार आहे. तशा आपण आपल्या पिढ्यावर जर आपण तिकडे त्यांना शिक्षणाची पद्धत बदलली, त्याच्यामुळं काय झाले, त्यांच्यावरती संस्कारच होत नाही. बाकीच्या तुम्ही ह्याच्या धर्मात बघा, ती त्यांच्या लहानपणापासून त्यांच्या ह्याच्यात पाठवते, ते आपण आपल्या मुलांना मंदिरात पाठवतो नाही. पण मग आपण विकासाच्या ह्या पोती त्याच्यात गेल्यामुळं आपल्या जर बदल झाला, काही वर्षानंतर सगळंच बदलून जाणार आहे. थोडक्यात गवळी सर, म्हणजे पूर्वीच्या काळी आपल्या पूर्वजांची एक म्हण होती, जेवढा शिकला तेवढा हुकला. म्हणजे ही म्हण थोडक्यात खरी आहे का? खरी आहे म्हणजे काय, तुम्ही बघा आव्हान बघून बघा, बाहेर शिक्षणाचे हे दुष्परिणाम आपण बघतोय. शिक्षणाचे फायदे दुष्परिणामापेक्षा जास्त आहेत. पण ज्या वेळेला आपण 10 वर्षानंतर 20 वर्षानंतरचा विचार करेल, त्या वेळेला तोटे जास्त आहेत. तुम्ही अशा पिढ्या घडवायला लागला, AI च्या पिढ्या घडवायला लागला तुम्ही. म्हणजे त्याच्यात जेवढं फिट केलंय तेवढंच ती करणार. बाकी ती एखादं जर जिवंत माणूस असेल, पडला तर त्याला हात धरून उचलेल. AI मध्ये ती सिस्टीम नाही. पडलं तर त्याला त्या सिस्टीम मध्येच नाही, त्याला उचलायचं आहे, त्याला आधार द्यायचा आहे नाही. त्यासाठी खरी माणसं घडवणं गरजेचं आहे, ज्याच्यात खरंच काहीतरी त्याच्यात आत्मा असावा, त्या आत्म्याला कळावं चांगल्या वाईट गोष्टी. आणि आपल्या सगळ्यावर जबाबदारी आपल्या पुढच्या पिढीची. फक्त पैसे, बाकीचा जो भौतिक विकास आहे त्याच्यापेक्षा समाधान. 4 गोष्टीचा शब्द आहे समाधान. समाधान ती कसं मिळेल ती बघा. सगळ्या मिळतील, पैसे सगळे मिळतील, पण समाधान मिळणार नाही. समाधान मिळायला तुम्हाला स्वतःपासून सुखी समाधानी माणूस स्वतःच्या आत्म्यात पाहिजे. व हा मी आहे समाधान आहे. दुसऱ्याचं एखाद्याचा व्हिडिओ बघून त्यानं 10 कोटी कमवले म्हणून ती वनस्पती, त्याची पीक पद्धती आपण आपल्या इथं नाही करू शकत. केशर 2.5 लाख रुपये किलो आहे म्हणून आपण इथं खरंच केशर लावू शकतो का? बरं, एकराचा केशर निघतंच 3 किलो, 3च किलो निघते. पण 3 किलो केशर काढायसाठी जवळपास 70,000 फुलामधले एक ती काढावं लागते. ते त्याला केशरचे जे एका फुलामध्ये 3 निघते. आणि त्याच्यात बी कसं आहे, ती काढताना ते जे 3 पाकळ्या आहेत ना, त्या 3 पाकळ्यातली ती रेष एकदम निघली पाहिजे,
तर त्याला 2.5 लाख रुपये रेट आहे. एक खाली का त्याला 1 लाख रुपये रेट. मी विचार करा 60,000 फुलामधनं ती एक काढायचं तेव्हा त्याला ती 2.5 लाख मिळते. म्हणून आपण त्याचं स्वप्न बघून आपल्या इथं नाही करू शकत. आपल्या इकडे नाचणी टाकली येते ना, ते जी आपण 30 रुपयानं घालवतो ती 100 घालवायची. ती कधी येऊ शकतं? POच्या मार्फत एक 10 लोक म्हणजे आपण 100-50 जण एकत्र आलं तरच होऊ शकते. आणि आता एकट्याच माणूस शेती करून मी माझी येणार मुंबईला ऐकणार, ती जाणार कवा, पिकवणार कवा, ऐकणार कवा, ती कशी होणार? त्याच्यामुळे FPOचा मार्ग चांगला आहे. आता मी ज्या वेळेला सुरुवात केली, मी माझ्याच गाडीत माझाच माल पिकवायचो, तिथनं 250 किलोमीटर पणी द्यायचो, तिथं आठवडा बाजार कुठे बघायचो, तिथं जाऊन एकट्या रस्त्यावर बसून इकले. मी रस्त्यावर पोतं फाडून स्वतः अनुभव घेतला. आज सुद्धा मला काहीच वाटत नाही. माझी पेंडी जी तिथं 5 रुपयाला जाणार आहे, इथं 20 रुपयाला जात असेल तर मी 200 किलोमीटर जाऊन येतो. आमची केळं आमच्या इथं 30 रुपये डझन खाणारी माणसं, जिथं पिकतंय तिथे विकत नसते. त्यामुळे तुम्हाला ती गोष्ट त्या ठिकाणी न्यावं लागलं जिथं प्रीमियम रेट देणारी माणसं आहेत. ही तुम्ही त्या स्लाइडमध्ये जी काळं टोमॅटो दावलं होतं ना, मी ती जर टोमॅटो विकलं आमच्या गावात, ती घेणार तर नाही, मला ज्ञान शिकवून जाणार. येड्या म्हणणार तो असलं घेऊन आलाय. पण त्याच्यावर प्रक्रिया उद्योग जर तुम्ही केला, त्याचं केचप बनवलं तर ती 200-400 रुपये किलो जाते. आता आमच्या इथली काळे टोमॅटो हैदराबादला जाते, ते मॉलमध्ये 4 टोमॅटोचं पीस 300 रुपयाला जातो. त्याला वरनं रॅपिंग बिपिंग करून इशीत ठेवते, ती 8 दिवस खराब होत नाही. 1 किलो टोमॅटो 800 रुपये किलोनं जाते तिथे. 800 रुपये किलो. तुम्हाला जर त्याचा पत्ता बित्ता पाहिजे असलं तर तिथं जाऊन एकदा फक्त बघून या. आमच्या इथला अंजीर आमच्या जर तिथल्या आम्ही सोलापूरच्या मार्केटला विकला तर त्याला रेट मिळते 40 रुपये किलो. पण तीच अंजीर 600 ग्रॅमच्या बॉक्समध्ये पॅक केला, बॉक्स करून संध्याकाळी आमच्या इथे संध्याकाळी 11 वाजता 11 वाजता ट्रॅव्हल्समध्ये टाकला का सकाळी 6ला त्याला मिळते. त्याचा रेट आहे 250 रुपये किलो. फक्त 1 किलोसाठी खर्च वाढला किती? 5 रुपयाला एक ते पनीर येते डबळा प्लास्टिकचं, 20 रुपये ती. आणि आपलं जी मेहनत आहे त्याची 20 रुपये जर धरली तर 50 आणि 40 90 रुपये झाले. पण त्याचं 250 झाले ना. त्यामुळं आपल्या जे काय तुम्ही तयार करणार आहे त्याच्या प्रक्रिया उद्योग पण आपल्यापाशी थोडा पाहिजे. जर तुम्ही हायचं मऊ विकलं तर 60 जाणार आहे. तुम्ही त्याची डाळ केली तर 200 रुपयाने जाते आणि घेते ती सगळी. माझ्या प्रश्नाला तुम्ही दिलेलं उत्तर सफिशियंट आहे असं समजतो. आणि अजून एक शेती व्यवसायामध्ये अडसर माझा जरी अवलोकन असं आहे की सद्यस्थितीमध्ये जर शेती करायला गेलो तर शासन जे आपल्याला धान्य प्रोव्हाइड करत आहे त्याच्यामुळे लोक थोडी आळशी झालेली आहे, आवडू नका ती अशी पद्धत आहे. त्याच्यामुळं मोफत मिळतंय, त्याच्यामुळे खाऊन घरामध्ये आराम करतात, परंतु प्रत्यक्ष कामाला कधी बोलवलं तर येत नाही, अशी वस्तुस्थिती आहे सध्या. अशी पिकच घेऊन आला. हे बघा रेशनिंग हे आज नाही, ती अजून 100 वर्ष चालू राहणार आहे. का ती खैरी मांडी जगली पाहिजे ना. ती कालवा करायला रोटी करायला लागते, त्यामुळे त्याला फुकट खावा करायला लागते. आणि ज्या वेळेला ही करणार शेतकरी अडचणीत येईल ना त्यावेळेला त्यांना दाना बघायला भेटणार नाही. एक तिकडनं डुकर खात होती ती ज्वारी खाल्लेली त्यांनी. 1972ला ज्या वेळेला दुष्काळ पडला, इचका नावाची भाजी कोणी बघितली किंवा घोळ, इचका आणि घोळ. इचक्याची पानं लांबार असते, ती घोळची गोल असते. मग ह्या 2 भाज्या आणि भाकरी त्यावेळेला ज्वारीचं पोतं 5,000ला जातं 72 साली. आज कितीला आहे ज्वारीचं पोतं? जर 50 रुपये म्हणलं तर 10,000 रुपये. त्यावेळेला 1.5 रुपयामध्ये पूर्ण आठवड्याचा बाजार येत होता. 1.5 रुपयात त्यावेळेला भाव किती जातो? 5,000. आता आमच्या इथनं दुसऱ्या जिल्ह्यात कडब्यात ज्वारी नेली लोकांनी पेरायला. आमची आजी सांगायची ज्वारी घेऊन जाऊ देत नव्हती का, तर तेवढा तुटवडा होता अन्नधान्याचा. कडब्यामध्ये पोती लपवून लोकांनी पेरण्यासाठी नेली. एवढं तुटवडा या परत सुद्धा पडू शकतो. काय असं म्हणजे प्रत्येक वर्षी शेतकऱ्याचं नुकसान होईल असं नाही. 5 वर्षानं 10 वर्षानं काही ना काय वातावरणात झालेलं बदलल्यामुळे वातावरण हे ती जरा पाऊस पाणी कमी झालं का भाव कमी जास्त होईल.
पण जर तुमच्याकडे स्वतःचं अन्नधान्य असेल तर तुम्हाला तेवढा फरक पडणार नाही. का तर शेतकरी ज्या वेळेला अन्नधान्य तयार करतो त्यावेळेला 1-2 पोती स्वतःसाठी ठेवतो, वर्षभर लागत तेवढं ठेवून मग विकतो. अगदी बरोबर सर. सरांना उत्तर मिळालेलं आहे. आणि बोलताना जर माझ्याकडून काही चुकून गेलं नाही असेल नाही तर नाही माफ सर, करा. ओके. माझी पहिलीच वेळ आहे. कसं होतंय आता आमच्या गटामार्फत कंपनीमार्फत जे काही तयार होतं ते आम्ही म्हणजे पूर्ण भारतभर जिथं जिथं मोठी एक्झिबिशन होतं तिथं आम्ही लाख रुपये 1.5 लाख रुपये भाडं भरून, आता पुण्यामध्ये गोटेक एक्सपो आहे तिथं 72,000 रुपये भाडं आहे, 18% GST, परत यायचं जायचं 4 माणसं कामाची, ही सगळं 1.5 लाख रुपयाच्या ह्याच्यात होते. मी एकटा करू नाही शकत. आमची फार्मर प्रोड्युसर कंपनी केली टीमवर्क. मी एकटा किती जण, आता तिथं कसं होतं तुमच्याकडे 5 किंवा 6 तास असतात, पण त्या 6 तासामध्ये जवळपास एका दिवशी 5-5 लाख रुपये धंदा होते. मी एकटा नाही करू शकत. आणि 20 लाख रुपये 8वी पास व्हायला 4 दिवसात कोण देते? आता आमच्याकडं हायवेच्या कडेला 50 लाख एकर आहे, तिथं मी 20 एकर घेतली, म्हणजे म्हाताऱ्याची नाही, ती त्यांची आहे, त्यांची 75 एकर आहे. अजून आमच्या पंजोबाच्या वडिलांनी नावावर राहिली, त्याच्यावर आता 60 जणांनी नावं लागली हायवेच्या कडेला कोणी घ्यायची म्हणून. मग मी जर तिथंच ती कोर्टाची चक्रा मारत बसला असता, मी जेव्हा जन्मलो त्यावेळेला आमच्या म्हाताऱ्याने पहिल्यांदा केस केली, ती जमिनीतला हिस्सा मिळावा म्हणून. अजून सुद्धा चालू आहे. मी माझ्या आयुष्यातली 20 वर्ष जर तिथंच घातली असती हेरपाटा मारण्यात महिन्याला, ह्या म्हणजे महिन्याला 15,000 चक्कर मारण्यात, तर ही 20 एकर घेऊ शकलो असतो का? तर आज आपल्याला सर इथे भेटले नसते निश्चित. त्यामुळे तुम्ही तुमच्या ह्याच्यात काय निर्णय घेताय ती अगदी सर. महत्वाचं आहे. आता पुढील प्रश्न मला वाटतं एखाद्या महिलांकडून आला तर मला बरं वाटेल. महिलांमध्ये कोणाचा प्रश्न सुचत नसेल तर मी एखादी हिंट देऊ का? लाजू नका. आदिलक्ष्मी महिलांना म्हणते, ती माणसाला काय म्हणते? आपण सगळे सामान्य शेतकरी आहोत, कोणी घाबरू नका. आता आजचा विषय जो आहे ना हा देशी बीज संवर्धन आहे. आता आपल्या म्हणजे थोडक्यात काय, आपल्या जे देशी वाण जे आहे, बीज आहे, ह्याचं संवर्धन कसं करायचं, तुमच्याकडून अपेक्षित एखादा प्रश्न असाही असू शकतो की हे जे संवर्धन आपल्या देशाचा म्हणजे सगळ्यात जास्त सांभाळणार म्हणलं मी प्रत्येक कुटुंबाला तर त्या घरातली स्त्री आहे. सगळ्यात जास्त काम जर कोण करत असेल तर प्रत्येक कुटुंबातली स्त्री. सकाळी उठून सगळ्यांसाठी जेवण बनवणे, त्याच्यानंतर सगळ्या कामाचा ताळमेळ घालणे, आलेल्या पैशातनं किती पैसे शिल्लक ठेवायचे आणि पुढं काय करायचं, ही माणसं कमी, त्या घरातली गृहलक्ष्मी जास्त ठरवती. ज्या घरातली गृहलक्ष्मी पुढच्या 10 वर्षाचा विचार करते त्याच घराची प्रगती होती. बाबाकडे पैशाला बाबा खर्चतो, पण घरातली लक्ष्मी खर्चत नाही. हाय याच्यातून काटकसर करून 2 पैसे कसं वाचतील. आणि प्रत्येक तुम्ही शेतकऱ्याचं कुटुंब बघा, सगळ्यात जास्त मेहनत ही त्या कुटुंबातल्या स्त्रीचीच असते. नक्कीच सर. मळणी, काढणी, पेरणी या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ती त्यांच्याकडे सगळ्यात जास्त असते. नक्कीच सर. आता वेळ समाप्तीकडे आलेला आहे, तर आजचा जो चर्चासत्र म्हणजे एक मुलाखत म्हणजे चर्चाच झाली आपल्यात जवळपास, तर त्यामध्ये आपण उत्तमरित्या आम्हाला मार्गदर्शन केलं. 350 प्रकारचे वाण असतील, त्यांचे जतन, त्यानंतर शेतकऱ्यांनी कसं शेती केली पाहिजे, त्याचं बाजार मूल्य कसं वाढवलं पाहिजे, इथपासून ते FPO बद्दल तुम्ही जी आज आपला अनुभव आमच्यासोबत शेअर केलात. आज तुमचा 15-20 वर्षाचा अनुभव आम्ही तासाभरात नाही घेऊ शकत. तो आम्ही अमूल्यपणे अनुग्रहित करून आणि साठवून त्याच्यावर काम करू आणि नक्कीच आमच्यात थोडं का नव्हे बदल नक्कीच करू, अशी आज्ञा घेतो आणि आपण ही चर्चा थांबूया. तरी धन्यवाद.